म्हणजे ते कोणत्याही संप्रदायातले कोणतेही मंत्र त्यांनी उच्चारले तरीसुद्धा चित्तशुद्धीचा फायदा हा नक्कीच होतो. देवपूजा करतो ना तो, कोणत्या का देवाची करा ना, पंचायतानामध्ये शंकराचार्यांनी मानलेल्या गणपतीची करो, देवीची करो, शिवाची करो, हा सूर्यदेवतेची करो किंवा भगवंताची पांडुरंगाची करो, कोणाची तरी एक पूजा करतो त्या ठिकाणी तर चित्तशुद्धीचे फायदे होऊन जातात. तेव्हा धर्मोपदेशक गुरु म्हणजे रामकृष्ण नावाचा मंत्र देणारे वारकरी संप्रदायातले सुद्धा, वारकरी संप्रदायात 2 प्रकार आहेत, म्हणजे धर्मोपदेश आणि ब्रह्मोपदेश. ज्या ठिकाणी अध्ययन केलं जातं आणि अध्ययनातून तत्त्वमसी महावाक्याचा मंत्र उच्चारला जातो ते ब्रह्मोपदेशक गुरु असतात. तिथं माळ घालायची गरज नाही, तर तो त्याला काय झाला, तो उपदेश फलीभूत झाला. म्हणून तत्त्वमसी महावाक्याचे उपदेश प्राप्त ज्यांच्याकडून होतो आणि ज्याला अनुभूती येते तर तो निश्चितपणे त्याचा फायदा आहे. तर ब्रह्मोपदेशक गुरु जे आहेत त्याला सद्गुरू म्हणतात. आणि दुसरे जे आहेत ते धर्मोपदेश करणारे, म्हणजेच नामालाच धर्म असं म्हणतो. वारकरी संप्रदायात नामाला धर्म असं म्हटलेलं आहे. नाम रामकृष्ण हरी हे नाम हे धर्मयुक्त अशा पद्धतीचं आहे. म्हणून नामाची सेवा करायला सांगितली जाते. मग तुम्ही असं करा, नामाचं चिंतन करा, म्हणजे धर्मपालन झालं तुमचं आणि हळूहळू तुमची चित्तशुद्धी, चित्तस्थिरता, उपासनेमध्ये दोन्ही कामं होतात. निष्काम कर्माच्याद्वारे मलदोषाचं क्षालन होतं हे गोष्ट खरी आहे, पण उपासनेने मलही जातो आणि चित्त स्थिरही होतं. हे दोन्ही कामं होतात. म्हणजे निष्काम उपासनेने, आणि त्याला प्रामाण्य आहे आपलं की नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे, म्हणजे चित्तशुद्धीचं काम झालं ना. आणि तेच जर नामस्मरण करणारा अगदी उपास्य देवतेचं ध्यान करून चित्तवृत्ती एकाग्र करून ध्यानाला लागला की चित्तस्थिरतेचं काम होतं. म्हणजे विक्षेपता नावाचा दोष आहे त्याचाही जातो. आणि असा जो कोणी आहे ना तोच या वेदांतशास्त्रातला म्हणजे इथला शिष्य होण्याचा पात्र आहे. ज्याचे दोष गेलेले आहेत ना तो शिष्य होण्याच्या योग्यतेला जातो. आणि अर्थात आणि मग त्याने सद्गुरूंकडे जावं असं शास्त्र म्हणतं. तर कोणत्या सद्गुरूंकडे जावं, तर आपोआपच हा विषय तत्त्वज्ञानाकडे आला की जे आपल्या स्वरूपाची ओळख करून देतात, जे मी कोणही याचं उत्तर सांगतात, ते सद्गुरू आहेत. म्हणजे तू कोण आहेस तर तू परमात्मा आहेस. मग तू परमात्मा कसा आहेस, बस अभ्यासाला. जसं त्या यांनी केलेलं होतं, जनक राजांनी केलेलं होतं. उत्तरं नाही दिले तर ते म्हटले लगेच तुरुंगात नेऊन टाकायचे. ते म्हटले मला एका क्षणात उत्तर देणारा पाहिजे, म्हणजे मला ब्रह्मप्राप्ती कशी झाली पाहिजे, एका क्षणात झाली पाहिजे. आणि असा जर कोणी महात्मा पुरुष मला हे दिसतं. आपल्या राज्यात किती महात्मे आहेत, पुष्कळ महात्मे. त्या सगळ्या महात्म्यांना बोलवलं. ते म्हटले मला या रिकीप में पाव ब्रह्म बताव. इकडून पाव घोड्यावर बसण्यासाठी 2 रिकिबी असतात, खाली पाय ठेवायला. एका रिकिबीत पाय ठेवला आणि उडी मारून पलीकडल्या रिकिबीत पाय घालेपर्यंत मला परमात्मा दाखवला पाहिजे, देव दाखवला पाहिजे, तर आम्ही तुम्हाला साधू म्हणू. नाहीतर मग साधू कशाचे, विनाकारण राज्याला भार. आता ते जनक राजांनी काय केलं सांगितल्यावर बरेचसे साधू तुरुंगात टाकून दिली त्यांनी. कारण ज्यांना सांगता येणार काय होय ना, गडबडून गेले ते. अष्टावक्रमुनी त्या ठिकाणी होती. त्या अष्टावक्रमुनींनी त्यांना सांगितलं मी तुम्हाला या रिकीबमधून त्या रिकिबीमध्ये म्हणजे एक पाय घातल्यावर उडी मारेपर्यंत ब्रह्म सांगू शकतो. हां म्हटले इतक्या लवकर, हां म्हणजे हे खरे साधू. त्याच्यामध्ये काय आहे, त्यांनी तोच प्रयोग केला, तत्त्वमसी. उच्चार काय केला, मी तुम्हाला ब्रह्मदर्शन करून देतो. ब्रह्मदर्शनात तत्त्वमसी हा मंत्र आहे. एवढ्या रिकीबमध्ये पाय टाकायची बी गरज नाही. त्याच्या आधी उपदेश झाला. ते म्हणजे सांगितलं ना तुम्हाला, मी उपदेश केलेला आहे, तुम्हाला ब्रह्मप्राप्ती व्हायला पाहिजे होती. जर होत नसेल तर त्याला प्रतिबंध म्हणतात.
आणि ते प्रतिबंध सांगणाराकडून नसतात, ऐकणाराकडून असतात. मग राजा जागेवर आला म्हणजे मी तुम्हाला मंत्रोपदेश केला पण त्याचा परिणाम तुमच्यावर होत नाही ना. मग ते जनक राजा जागेवर आला. ते म्हटलं मग त्यासाठी काय करावं? त्याला म्हणजे अध्ययन करावं लागेल, कारण तुम्हाला त्याचा अर्थ कळायला पाहिजे ना. म्हणून 7 दिवसामध्ये बी ब्रह्मप्राप्ती होते. 7 दिवसात नाही, लय दिवस झाले, 7 दिवस म्हणजे फार झाले हो. एका क्षणात ब्रह्मप्राप्ती करून देणारी उदाहरणं झालेली. पण मग 7-7 दिवसामध्ये आम्हाला का ब्रह्मप्राप्ती होत नाही किंवा आम्हाला आमचं दर्शन का होत नाही स्वरूपाचं? तर त्याचं कारण आहे प्रतिबंध किती आहेत त्याच्यावरती दर्शन खुंटलेलं आहे. किती प्रतिबंध आहेत आपल्याला, आणि हे प्रतिबंध आपल्याकडून असतात, दुसऱ्याकडून प्रतिबंध नाहीत. म्हणून आपल्याकडचे प्रतिबंध कमी करणं म्हणजेच तत्त्वाच्या जवळ जाणं. म्हणून सद्गुरूंच्याकडे गेल्यानंतरही प्रतिबंध घेऊन जर गेला तर कमीत कमी घालवण्याचा तरी उपाय केला पाहिजे. नाहीतर तसेच प्रतिबंध घेऊन बसला तर असे 50 वर्ष मी पाठ ऐकला तरी त्याला काय होणार नाही, कारण त्यांनी प्रतिबंध काही न घालवता तसंच काम चाललेलं आहे त्याचं. आणि मग जे पहिलं होतं तेच तसंच, की ज्या मागच्या शंका आहेत त्या कायमस्वरूपी तशाच आहेत, पुढल्या वर्षी त्याच विचारतात. 1 वर्ष गेल्यानंतर त्याच्यानंतरही पुन्हा त्याच शंका आहेत आणि त्या कायमस्वरूपी चालूच आहेत. ते म्हणजे बा हे कसं काय निवृत्त होत नाही? त्याचं कारण आहे की प्रतिबंधाची निवृत्ती करू नाही राहिली तुम्ही. आणि तो प्रतिबंध कोणता आहे? तर आता त्याच्यामध्ये वेगवेगळा भाग प्रत्येकाचा असतो. तर तेव्हा सद्गुरू आणि शिष्य संप्रदायपूर्वक चिंतन करावं म्हणजे तुम्हाला तत्त्वाचं दर्शन होतं, असं वेदांतशास्त्राने नियम दिला. कारण निर्गुण निराकार परमतत्वाची प्राप्ती सद्गुरू वाचून होत नाही. सद्गुरू वाचून संसारी तारक नसेची निष्टंक आण कोणी. आता प्रतिबंधामध्ये भूत वर्तमान ते जे प्रतिबंध दिलेले आहेत ते वेगळे आहेत. ना विषयासक्ती, बुद्धिमांद्य, कुतर्क आणि विपरीत दुराग्रह यांचाही विचार आलेला आहे. तर तो पुढचा विषय होता त्यामुळे मी इथं ड्रॉप केला होता, पण तुम्ही म्हटला सांगा. आता भूत प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध आणि भावी प्रतिबंध हा विषय आलेला आहे. त्याच्यामध्ये मी मग हा जो प्रतिबंध आहे त्याच्यात विषयासक्तीचा सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे. वर्तमान म्हणजे विषयासक्ती, म्हणजे बसला तरी त्याची चित्तवृत्ती विषयासारखी हलवत राहतात. एका जागेवर असं बसूनच देत नाही त्याला, चाल सारखं फिरवत राहतं इकडून. बुद्धी मान शरीर बसलेलं आहे पण वृत्ती चंचल आहे, वृत्ती फिरते विषयामध्ये. विषयासक्तीचा प्रतिबंध आपला आपण घालवावा, सद्गुरू नाही घालवत. सद्गुरूंचं काय करत त्यांना बा तू येऊन बसलेला ठीक आहे ना, मग तुझं तू पाहा ना आता काय करायचं. त्याचंच नाव वैराग्य केलेलं आहे. म्हणजे विवेक वैराग्यामध्ये तर त्यात वैराग्य जे आहे तो केलेला आहे. आता विवेक म्हणजे बुद्धिमांद्याचा नाश, तिथं विवेक तयार झाला. म्हणजे बुद्धिमांद्य म्हणजे सद्गुरूंनी सगळंच करून टाकायला पाहिजे असं म्हणा. सद्गुरूची काय ताकद आहे. तर काही प्रतिबंध शिष्याने घालवावे आणि सद्गुरूंनी आवरण घालवावं. म्हणजे मल दोषाचं क्षालन आणि विक्षेप दोषाचं क्षालन हे सद्गुरूंच्या आज्ञेने जातं, पण त्यांची आज्ञा पाळली पाहिजे तुम्ही. पहिली गोष्ट त्यांनी सांगितलं तुम्हाला दिवसाचं 50,000 नामस्मरण करायला. करता का? तुमचा दोष घालवतो ना विषयासक्ती. लगेच 50,000चं नामस्मरण करायचं, पुढच्या वर्षी येऊन बसायचं नाही. ब्रह्मप्राप्ती झाली तर काय बघा. कशाचं काय 50,000 काय 5,000 बी कराना, 1,000 बी कराना, नुसत्याच गळ्यात तुळशीच्या माळी घातलेले. नेहमी म्हणजे याच्यासाठी बोलत राहतो. किती अपूर्व उत्पन्न होऊ शकतं. शेवटी काय आहे, चित्तशुद्धी जर झाली, चित्तशुद्धी म्हणजेच विषयासक्तीपासून दुरावणं. आपापच जो मनुष्य विषयासक्तीपासून कसा दुरावला तो त्याला का विषय आवडाना, तर त्याची जे चित्तशुद्धी झालेली असल्या कारणाने त्याला त्याच्यामध्ये रस राहत नाही. आणि ज्याला रस राहतो ना विषयामध्ये, ज्याला रस आहे तो अशुद्ध चित्ताचा माणूसच आहे ना. त्याच्यात काय उलटे सुलटे येत नाण्याच्या बाजू आहे. आणि मग गुरुजींनी काय करावं, याची विषयासक्ती घालवावी. बरोबर आहे, होईल का? नाही. मग विषयासक्ती कोणी घालवावी? ज्याने त्याने घालवावी. आपल्याला आपल्या चित्तात. आणि मला माहिती आहे ना मला कोणते विषय आवडतात.
हे गुरुजींना माहिती आहे का मला माहिती आहे? मलाच माहिती आहे. मला नोटा आवडतात का सोनं आवडतं, मला काय आवडतं हे कोणाला माहिती आहे? आपल्याला माहिती आहे. स्त्रीपुत्र धन काय आवडतं, आपल्याला काय आवडतं त्याचं. आणि मग त्याच्यामुळे मग तो आणि मग त्याच्या एक पहा, शास्त्र सांगतं हे खरं आहे. आपण आहे ना पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे विषयाशक्ती ठेवून निष्ठून पुढं ब्रह्मप्राप्ती होईल का, असे मार्ग शोधण्याचा प्रयत्न चालू असतो आपला. कारण आपण चमत्कारिक माणसं असतो. तर तेव्हा असं कधीच होत नाही. शास्त्रामध्ये पर्याय नाही ठेवलेला. जर विषयाशक्ती गेली नाही तर त्याचा प्रवेशच होणार नाही. आणि झाला तरी त्याला ते काय त्याचा टिकणार नाही, काहीच नाही. काय म्हणतं, वैराग्य वाचून काही ज्ञानाशी तगणीची नाही. तत्त्वज्ञान वैराग्य वाचून ज्ञानाला टिकणं संभवनीयच नाही. तर तेव्हा हा एक भाग झाला. बुद्धिमांद्यादी दोष हा जातो म्हणून सांगितलं बरं का. सद्गुरूंच्या कृपेने बुद्धिमांद्य जातं. आणि याचं जिवंत उदाहरणं आमच्यासमोर आहे. म्हणजे आता तुम्हाला नाही माहिती म्हणून आमच्या पाठात नेहमी सांगत असतो आमच्या गणेश महाराजांचं उदाहरण. गणेश महाराज ते वैदू समाजाचे. वृत्ती प्रभाकरचा पाठ चालायचं तर मग मी पिंपळगावला त्यांचा एकट्याचा पाठ महाराज घ्यायचे, पिंपळगावचे महाराज. दुसरे कोणी पाठाला नाही. सकाळी सकाळी मधुकरी मागून आले की ते तिथंच थांबायचे. 5 वर्ष घरदार सोडून, ज्याला उपरम म्हणतात, तर त्यांच्याकडे तुम्हाला उत्कृष्ट रीतीने उपरती पाहायला मिळाली. ते बायका मुलाचा सगळे 4-5 पोरांचा त्याग करून त्यांना तिकडं गुजरातला ठेवून इथे पिंपळगावला ते 5 वर्ष अध्ययन करत होते गणेश महाराज. आणि मग त्यावेळेला त्यांना पाठ सांगायला महाराजांनी, मग आता तो एकटा तिथं घरदार सोडून थांबला, म्हटलं पाठ सांगायला भाग आलं. पण मग मी महाराजांना म्हटलं मग मी बी येत जाईल. ते म्हटले अरे तुझा प्रापंचिक माणूस, तू कधी यायचा इकडे? आता म्हणतो मी तेवढा वेळ काढून येत जाईल. मग मी त्याबरोबर पाठ आला. म्हणजे तिकडेही 6 महिने दररोज जायचं मोटरसायकल कुठं महाराजांकडे. आणि मग माझा तो वृत्ती प्रभाकरचा जो भाग काही राहिलेला होता माझा पुढं झाला होता आणि मागचा राहिला होता. आणि मग मी तो त्या ठिकाणी अभ्यास करायला सुरुवात केली. पण मग आता मी आधी रुळलेलो होतो ना. मला त्यांनी जर सांगितले असे 2-2, 3-3 पानं तरी मी अनुवाद करून सांगायचो. त्यांना 4 ओळीचा अनुवाद करायला येत नव्हता. पहिल्या 4-5 आणि एवढं ह्याला की ते म्हणायचे, ते पुढं गप्प बसायचे. अरे गणेश सांग ना. कारण अनुवाद केल्याशिवाय महाराज पाठ सांगत नाही. म्हणजे सांगत नव्हते. अनुवाद करून घ्यायचा आणि पुढं पाठ सुरू करायचा त्यानंतरच. आणि मग त्यांनी गणेश महाराजांनी, कारण पाठ कोणासाठी चालू झाला होता, माझ्यासाठी थोडाच होता, तो त्यांच्यासाठी झाला. आणि त्यांना तर एक 7-8-10 वळ्या झाल्या ना, ते बी दिवसभर घोकंपट्टी करायची मोठ्या मोठ्याने. त्या पौर्णिमा डेअरीच्या बिल्डिंगमध्ये राहायचे ते. मोठ्याने एकटेच, कारण बिल्डिंग मोकळीच होती, ती पडलेली डेअरी बंद झालेली. तिथं मोठ्याने ओरडून ते पाठ करायचे. 10-12 ओळी पाठ झालेले तेवढ्या महाराजांना सांगायचे, अर्थ कळत. 10-12 ओळी सांगून झाल्यावर त्या म्हणायचं पुढे म्हणजे मला नाही महाराज. मग म्हणायचे जगताप. मग मी ते पुढचे अनुवाद करायचे. पण मी त्या जेवढे सांगतील तेवढा अनुवाद तयार असायचं. पण महाराजांनी एक 4-5 पाठ झाल्यावर मग लक्षात आलं की पाठ ह्याच्यासाठी चालू येतं, हा दिवसभर मोकळा आहे आणि त्याचा अनुवाद बनत नाही, त्याला दुसरं काही काम आहे का? नाही. मी सगळं प्रपंचात माझी सगळी, त्यावेळेला माझ्याकडे केबल व्यवसाय होता. मग ते केबल व्यवसायाचं सगळं काम करायचं आणि मग नंतर तिथे जाऊन अभ्यास करायचा, परत संध्याकाळी अभ्यास करायचा, परत सकाळी पाठाला जायचं. तर ते म्हटले पहा आता गणेश, मग मला ते म्हटले तुझी हानी होईल जगताप. काय? तुझ्या गाडीच्या पेट्रोलचे पैसे नाही निघायचे. खान पाठ ह्याला सांगायचं म्हटलं थोडा थोडा सांगावं लागेल म्हटले मला. आता सगळा नाही जास्त सांगता येणार. ते म्हटले चालेल, तरी मला काय अडचण नाही, मी येत जाईल. तुम्ही पाठ 4 ओळी सांगा, 5 ओळी सांगा, मला काय अडचण नाही. पुढे 1 महिन्यानंतर एका चॅप्टरचे 2 चॅप्टरवर गेले. नंतर पुढच्या 1-1.5 महिन्यानंतर पूर्ण 1-1.5 पानाचा अनुवाद करायला लागले, तेच गणेश महाराज. नंतर पुढच्या 3 महिन्यानंतर पुढच्या 2-2 पानाचा अनुवाद करायला लागले.
म्हणजे फुल अनुवाद करायला लागले. म्हणजे साधारण 2.5-3 महिन्यानंतर आमचा पाठ परत फुल झाला. म्हणजे पुष्कळ वेळ मग पाठ घ्यायचे 2-2, 3-3 पानं. मग ते असं झालं. गेला का नाही बुद्धिमानले दोष. जे कळत नव्हतं ते कळायला लागलं. म्हणले ना सद्गुरूंचं काय काम आहे. म्हणजे कळत नाही ना, कळतं ना, पण मग त्यांनी विषयासक्ती सोडली ना, घरदार टुकूर सोडून आले का नाही. मग असं पाहिजे ना. जर घरदाराचा त्याग, म्हणजे घरदार बी सांभाळायचं, तिकडेच राहायचं आणि पाठाला येऊन बसल्यावर करा आमच्यावर कृपा. त्याच्यामुळे तुमच्यावर कृपा करायला ही ते काही उपयोग नाही. त्या सद्गुरू कृपा करते, एकावर करतात असं नाही, सगळ्यांच्यावर असते. जे समत्व धारण करून असतात ते गुरुजी. एकाला धरलं आहे दुसऱ्याला सोडलं आहे असं काही नाही, सगळ्यांसाठी समबुद्धी. पण मग आता जे जितके प्रयत्न करतात त्यांची त्यांची प्रगती होते. म्हणजे स्वतः प्रयत्न नाही करत किंवा स्वतः प्रतिबंध घालवत नाही तर मग त्यांची काही प्रगती म्हणावी तशी होत नाही. होते पण हळूहळू मग रडत 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 चाललेलं असतं. असं आपला विषय जो आहे तो 3ऱ्या तरंगामध्ये सद्गुरूंच्या लक्षणापासून सुरू होतो. थोडंसं काहीतरी इकडून पेरणी करून आपण आहे तशा लेवलनी, जसे ग्रंथामध्ये आहे तसे. तेव्हा तद्विज्ञानार्थ गुरुमेवा विगच्छेत श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असं वेदाची श्रुती आहे. त्याच्यावर आधारित हा 3रा तरंग आहे. म्हणजे विचारसागरचा हा 3रा तरंग त्या श्रुतीचा आधार आहे त्याला, की तद्विज्ञानार्थम तुम्हाला जर त्या परमतत्वाचं ज्ञान, म्हणजे सर्वात पलीकडील असणाऱ्या त्या परमतत्वाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर गुरुमेवा विगच्छेत, सद्गुरूंच्याकडे जावं. कोणत्या श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशा असणाऱ्या. कसं जावं म्हणताल तर समितपाणीम म्हणजे हातामध्ये समिधा घेऊन जावं असा तिथला अर्थ दिलेला आहे त्यांनी. समिधा घेऊन जावं म्हणजे कोणत्या समिधा घेऊन जावं तर आता त्याच्या वाच्यार्थ आणि लक्षार्थ अशा 2 गोष्टी आहेत. वाच्यार्थातल्या समिधा ज्या आहेत त्या पूर्वी हे ऋषीमुनी हे अरण्यामध्ये राहायचे आणि मग ते दररोजचे त्यांचे यज्ञ वगैरे करायचे. त्याला लागणाऱ्या समिधा असा शब्दप्रयोग झाला. म्हणजे त्याच्यात घेऊन जाणाऱ्या की ज्या तिथं दहन केल्या जातात, कशामध्ये त्या यज्ञात टाकल्या जातात आणि त्या यज्ञात समिधा नेऊन टाकायची म्हणजे तो यज्ञ संपन्न करण्यासाठी. तसं इकडची समिधा आहे साधन चतुष्टय संपन्न होऊन जाणारी समिधा आहे. म्हणजे विवेक वैराग्यासहित जो समिधा घेऊन गेलेला आहे तो काय आहे, तिथला अधिक आहे. म्हणून सद्गुरूंकडे जाणारा हा असा असला पाहिजे की जो साधन चतुष्टय संपन्न असा जो पुरुष आहे. नाहीतर मग तिथे काय अरण्यात लाकडं नाहीत का, समिधा नाहीत का म्हणून तिथल्या तिथं किंवा सद्गुरू तर त्याला सांगतच असतात. त्याच्यातही भाग असा आहे की सद्गुरूंची सेवा करत असताना या गोष्टी तर मिळवायच्याच असतात. यज्ञाला लागणाऱ्या, घरकाम करण्याचा, जर समजा सद्गुरू गृहस्थी असतील तर गृहस्थाश्रमाला लागणारी सेवा ह्या त्या शिष्याला करायला लागते म्हणजे करावीच लागते, तर तो त्या भावापर्यंत पोचतो, अन्यथा नाही. येईल आता जसा भाग पुढे येईल तसं सांगत चालतो. तर तेव्हा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू हे सद्गुरूंचं लक्षण दिलेलं आहे. की सद्गुरूंचं काय लक्षण आहे, श्रोत्रियता या पदाचा अर्थ आहे अनेक ग्रंथांचे अध्ययन त्यांच्याकडून झालेले असले पाहिजे. आता ह्या ग्रंथांचं अध्ययन कशी झालेली असली पाहिजे तर ते ग्रंथ चिंतन त्यांचं झालेलं असल्या कारणाने ह्या ग्रंथामधून अनेक ग्रंथ तरी काय आहेत, अनेक प्रकारची शंका आणि समाधानाचे साधन आहेत. त्यात अनेक प्रकारच्या शंका आणि त्याची उत्तरं तुम्हाला अनेक वेगवेगळ्या ग्रंथातून वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेली दिसतात. जसे आता वेगवेगळ्या शास्त्रकारांच्या शंका असतात बऱ्याच वेळेला, म्हणजे वेगवेगळ्या शास्त्राच्या. ती शास्त्र मोक्ष देतात असं नाही, परंतु एखादा तार्किक बुद्धीचा मनुष्य आल्यावर त्याला त्या पद्धतीने सांगावं लागतं, त्याचं उत्तर द्यावं लागतं. नसेल तर त्याला सरळ सांगायचं, बाबा माझ्याकडे या शंकेचं उत्तर नाही, तुला आणखीन 3ऱ्या गुरुकडे जायचं असेल तर तिकडे जा, म्हणजे इथे थांबायची काही तुझी आवश्यकता नाही, असं सांगावं. नाही, कारण जर समजा त्याच्याकडे झालेलं नसेल त्यांचा अध्ययन आणि त्यांनी ते तिकडून कुठून तरी जाऊन काय असं आहे
काही शिष्य खोडकर असतात. खोडकर शिष्यांना मोक्ष कधीच होत नाही. म्हणजे जे गुरुजींची परीक्षा पाहण्यासाठी काय करतात, कुठून तरी शंका शोधून काढतात, आणतात आणि ते गुरुजींच्या समोर टाकतात अशा की पाहा बरं आपल्या गुरुजींच्या नाही. तर या माणसाला कधीच ब्रह्मसाक्षात्कार होत नाही आणि त्याच्यावर कृपाही होत नाही. किंबहुना झालेली असेल ती नष्ट होऊन जाते. जितका झालेलं आहे ना ती सारी नष्ट होऊन जाते. कारण त्याने मनात पाप उत्पन्न करून काय केलेले त्या तर त्याला तर तो आधी जी पुण्याई उत्पन्न झालेली असते ती सुद्धा नाश पावते. म्हणून त्याला तार्किकता नसावी. हां, तुमचं शास्त्रीय जे काय आहे त्या पद्धतीने जितक्या अंशामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर माहिती आहे आणि उत्तर माहिती असताना शंका करत असेल तर ती शंका नसते, तर खोडीलपणा असतो. कारण त्याचं उत्तर तुम्हाला ज्ञात आहे आणि ते असताना तुम्ही जर दुसऱ्याला करत असता तर तो खोडीलपणा ठरतो आणि मग अशा व्यक्तीची पुण्याई नाश पावते. चला, तर तेव्हा मग श्रोत्रिय या पदाचा अर्थ केला की अनेक प्रकारचे ग्रंथ ज्यांचे अध्ययन केलेले आहेत त्याच्यामुळे काय झालेलं आहे, त्यांच्यामध्ये ती बुद्धी तयार झालेली तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. आणि मग सामान्य काय प्रश्न असू शकतात, तर साधारण एक विशेष मर्यादेमध्ये प्रश्न आहेत, फार मोठे प्रश्न नसतात. काही मंडळींना तर प्रश्न शंका बी उत्पन्न होत नाही, पण काहींना जर काही निर्माण झाल्यास त्यासंबंधी तर पूर्णतः वेदांतशास्त्राचं चिंतन करणाऱ्या माणसाला ते सोडवता येतात. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की सगळ्या शंकांची उत्तरं अस्तित्वात आहे. एकही शंका अशी नाही की ज्याचं उत्तर अस्तित्वात नाही. म्हणजे सगळ्या प्रकारच्या शंकांची उत्तरं अस्तित्वात आहे. पण मग त्याला पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे आणि ते अध्ययन तितकं तयार झालं, अधिष्ठान स्वरूपावर उभं राहिलं तर एकही शंका अस्तित्वात राहत नाही. आणि आध्यस्थामध्ये जर बसून पाहत असेल तो तर त्याला अनेक शंका तयार होत असतात. म्हणून सगळ्या शंका अधिष्ठानाकडून नजर गेली की सुटतात आणि आध्यस्थाकडे नजर आली की गुंता वाढतो, म्हणजे अधिक गुंता वाढतो. सगळ्यात सोपा भाग सांगितला. म्हणून कुठली शंका राहत नाही, फक्त त्याचा घोटाळा कुठं असतो, तो शंकेचं उत्तर आध्यस्थातून सोडवायचं नाही. कारण आध्यस्थातून उत्तर कधी सुटणार नाही. आध्यस्थ म्हणजे ज्या परिस्थितीत ती शंका उत्पन्न झाली त्याच्यापेक्षा वरचा सिद्धांत त्या ठिकाणी टाकायचा, म्हणजे शंका सुटते नेहमी. खालच्या सिद्धांतात ती शंका कधी सुटत नाही. म्हणून आणि सिद्धांतात असा भाग आहे, एकापेक्षा एक वरचढ सिद्धांत वेदांतशास्त्रात आहे. म्हणून एक वरचढ सिद्धांत खाली असणाऱ्या एका दुबळ्या सिद्धांताचा बाध करतो. म्हणजे प्रबल सिद्धांत आणि दुर्बल सिद्धांत असे दोन प्रकारचे सिद्धांत असतात. ज्यांना प्रबल सिद्धांत माहीत नसतो त्यांना दुबळा सिद्धांत माहीत असतो, दुर्बल सिद्धांत. परंतु तो सिद्धांत वेदांताच्या कसोटीवर पूर्णतः टिकत नाही. ज्या वेळेला भाषा बदलते त्यावेळेला त्या सिद्धांताचा बाध होताना दिसतो आणि सिद्धांताचा बाध होताना दिसला की त्या माणसाचं डोकं चक्रावतं. तो म्हणतो हे तर वेदांतशास्त्रात लिहिलेले असं आणि नेमकं हे उत्तर तर तुम्ही उलटं सांगू राहिले, असं कसं काय झालं. तर याचं कारण असतं एक दुबळा सिद्धांत त्याचा प्रबल सिद्धांताकडून बाध होतो. गेला का हा विषय कुठे चिंतनाला? हां, अद्वैत मकरंदात गेला आहे. हां, एका श्रेष्ठ सिद्धांताकडून दुबळ्या सिद्धांताचा बाध होतो. प्रबल श्रुती दुर्बल श्रुती, बरोबर, प्रबल श्रुतीकडून दुर्बल श्रुतीचा बाध होतो. शेवटी दोन्ही श्रुत्याच असतात. म्हणून एका श्रुतीचा म्हणजे तेव्हा श्रुती तर तुम्ही तर श्रुती सांगितली, त्या श्रुतीचा बाध कसं काय झाला, तर ती परिशश्व जाते, त्याच्यामध्ये हा विषय आलेला पिप्पला आहे. त्याच्यामध्ये एका श्रेष्ठ श्रुतीकडून दुबळ्या श्रुतीचा बाध होऊन जातो असं म्हटलेलं आहे. चला, तर तेव्हा मग श्रोत्रिय सद्गुरूंची अपेक्षा त्याच्यामुळेच भासली. तेव्हा शिष्याला समाधान झालं ना तर मग त्याला फारच आनंद होतो.
आणि समाधान झालं म्हणजे समाधानातच राहायला पाहिजे. शिष्य हा समाधानातच त्याला समाधानच उत्पन्न होतं, त्याचा प्रवेश होतो. काय असतं, पाईप आहे ना, त्याच्यात जर अडथळा तयार झाला आणि तो काढून गेला तर पाणी जसं प्रेशरने चालतं, अगदी तसंच प्रकार आहे. मुखार पळायला लागतं ते. दुसरा भाग आहे की ब्रह्मनिष्ठ, अर्थात ज्यांना तत्वाचा अनुभव आला नाही ते सद्गुरू नाहीत. कारण त्यांना स्वतःच तत्वाचा अनुभव नाही आणि तो अनुभव, ज्ञान वेगळं आहे आणि अनुभव वेगळा आहे. म्हणून की श्रोत्रियतेने ज्ञान उत्पन्न होतं, पण अनुभव हा तत्त्वम पदार्थाच्या शोधनाने होतो. आणि तत्त्वम पदार्थाचं शोधन काय आहे, साधकांच्या मध्ये हा घोटाळा असा आहे, लोकांना वाटतं ऐकलं म्हणजे झालं, नुसतं ऐकलं म्हणजे झालं. ऐकलं म्हणजे झालं नाही, ऐकल्यानंतर मननाची गरज सांगितली शास्त्राने, म्हणजे श्रवण केल्यानंतर. म्हणून पाठाचा अभ्यास करणाऱ्या माणसांना विशेष आम्ही सारखी चेतावणी देत राहतो की म्हणजे का किती झालं आपलं, हां काय 1-1.5 पान झालेलं असेल, 2 पानं, उद्या येताना अभ्यास करून या. त्याचं काय करा मग, आता अभ्यास करून या, मग कसा त्याच्यातही कसा अनुवाद करायचा, अनुवादाची पद्धती महाराज सांगायचे. मी इकडं महाराजांकडे जायचो ज्या वेळेला आपल्याकडे सोनेवाडीला यायचो, आणि मग त्यावेळेला मला नव्हतं हे अनुवाद फिरवाद काय माहिती, पण मी ज्या वेळेला महाराजांकडे गेलो का माहीत झाल्यावर मग मला ते कळालं की हा हे अनुवाद मी माझा घरी अभ्यास करायचो. आणि मग ज्या वेळेला पिंपळगावच्या महाराजांकडे काही महाराजांचं काम घेऊन गेलो होतं एक दिवशी, तर त्याच्या वेळेला मग ते म्हटले, बाळ कुठून आला? म्हटलं मी सोनेवाडी. सोनेवाडीचा का? म्हटलं नाही मी केडगावचा. असं असं तुला कोणी पाठवलं? म्हटलं हे भाऊंनी पाठवलं. काहीतरी दिलं होतं भाऊंनी मला त्यांना द्यायला, आणि मग ते मी त्यांना दिलं. आणि मग ते मला म्हटले असं मग तू काय करतो त्यांच्याकडे? ते महाराजला चौकशी करायची. आणि मग म्हटलं मी काय करतो म्हणजे, आता मला म्हटलं काय करतो म्हटल्यावर मी म्हटलं मग मी केबलचं काम करतो. नाही नाही भाऊंच्याकडे काय करतो का? हां म्हणजे करतो ना. म्हणजे मी भाऊंच्याकडे ना हे आपलं अभ्यासाला असतो. काय कोणता ग्रंथ सांगतात? म्हणजे विचार सांगा. कोणता तरंग चालू आहे? म्हटलं 4था. त्यातलं कोणतं हेडिंग चालू आहे? म्हटलं बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती. बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती काय असते? मग मी त्यांना ती सगळं सांगितलं, कारण मी अभ्यास करायचो. आणि मग त्यांना ती पटली. मग तू अनुवाद करतोस वाटतं. म्हटलं अनुवाद नाही करत मी. मग तुला सांगता कसं काय येतं? अरे तू जी सांगतो यालाच अनुवाद म्हणतात. म्हणजे घरी गेल्यावर अभ्यास करायचं, मनन करायचं, आणि मनन केल्यानंतर ते सांगायचं, म्हणजे मग तुझं ते मनन झालं. हे साधन आहे असं मला महाराजांनी सांगितलं. हे काय आहे? नुसतं श्रवण हे साधन नाही. पुढचं साधन कोणतं आहे? मनन. मनन म्हणजे नुसतंच ऐकलं, चला महाराजांकडे ऐकायला, चला महाराजांकडे ऐकायला, म्हणजे ऐकलं आणि म्हणजे घरी आल्यावर काय झोपले. घरी गेल्या झोपले नाही. ग्रंथ ज्या माणसाला असे रग लागलेली असते ना, आपण म्हणतो की तो माणूस मग ते उघडून सारखाच पाहत राहतो आणि ते त्याचं एकदम चिंतन करून घेतो, कारण त्याला त्याची काय लागली? गोडी लागली आणि रग लागली असली पाहिजे, तर तो वेदांतशास्त्राचा अधिकारी. नाहीतर ग्रंथ ठेवून दिला आणि दुसऱ्या दिवशी पाठाला गेल्या आला घेऊन, हे काय लक्षण नाही, साधकाचं लक्षण नाही, चिंतन करणाराचं नाही. तर अगदी तंतोतंत. मग म्हणून मननानंतर निधिध्यासन. निधिध्यासन ही एक विशेष अवस्था आहे, ज्याच्यात म्हणजे अनात्माकार वृत्ती जी आहे ती आपली नित्य राहते. अनात्म पदार्थाच्या आकाराची वृत्ती नित्य राहते. म्हणजे ती देहाच्या आकाराची असेल किंवा विषय जे विषय असतात ज्या आवडीचे त्या विषयांच्या आकाराची असते, ही अनात्माकार वृत्ती. त्या वृत्तीला घालवून आत्माकार बनवणं. आत्माकार बनवणं अर्थात ध्यानाच्या मार्फत. त्यांनी काय केले बा? ध्यान धारणेमध्ये प्रवृत्ती धारण करून आणि मग हळूहळू त्या वृत्तीची जेवढी आलंबन आहेत ती तोडून त्यांनी काय केलेलं असतं? वृत्तीचा तो अभ्यास केलेला असतो. तो निधिध्यासनाच्या टप्प्यामध्ये येतो. वेदांत चिंतनाच्या अभ्यासामध्ये बी असाच आहे.
की जसजसं त्याचं चिंतन दृढ होत चालतं तसं तो निधिध्यासन बळावतं आणि निधिध्यासन वाढलेल्याचा भाव प्रभाव असा झाला की मग देह हाही अनात्मा आहे आणि संबंधी तर त्या पदार्थांची गोडी आपोआपच नष्ट होत चालते. हे निधिध्यासनाचा फायदा होऊन जातो. म्हणजे वृत्ती येते अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी सारखी राहायला लागते. जी वृत्ती पूर्वी आध्यस्थ पदार्थामध्ये व्यवहार करायची ती सोडून दिलेलं असतं ते. म्हणून आणि नंतर मग तत्वम पदार्थ शोधन करून आत्मानुभूतीवर स्वार झालेले ब्रह्मनिष्ठ हे कोणी सद्गुरू होण्याच्या योग्यतेचे असतात. अन्यथा सद्गुरू म्हणून नाही. मग ज्ञानी पुरुष आपण ज्याला म्हणतो विद्वान असं म्हणतात. जगात विद्वान फार पडलेले. विद्वान म्हणजे सगळ्या शास्त्रांची अध्ययनं झाले फार. त्यानं फार बारीक सारीक इकडून तिकडून सगळे कुठले सगळे अर्थ ग्रंथ सोडवले. ग्रंथ सोडवणारा विद्वान असतो, ब्रह्मनिष्ठ नसतो. ब्रह्मनिष्ठ ग्रंथ सोडून झालेले असतात असं नसतं. कदाचित झालेले बी असतील आणि कदाचित नाही झालेले, त्याच्यात तो प्रश्न नसतो. म्हणून ब्रह्मनिष्ठ हा स्वतंत्र आहे, त्याच्यावर नाही. म्हणून याचाही ज्ञान कुठपर्यंत काम करतं आहे पहा. सगळी शास्त्र सोडवत बसला तर मिळणारं आयुष्यसुद्धा कमी पडत. इतके शास्त्र आहेत, त्याचे अध्ययन इतके आहेत ना, म्हणजे आपलं सगळं जीवन बी उजाळून टाकलं त्याच्यात उगळलं तरीसुद्धा शास्त्राचं अध्ययन पूर्ण होत नाही. आणि म्हणून मग शास्त्र म्हणतं तुम्हाला मोजक्या शास्त्रांचं अध्ययन करून तुमच्या स्वरूपाकडे कसं वळता येईल याचं चिंतन करा. म्हणजे ब्रह्मनिष्ठ तात्काळपणा ज्या अडचणी तुमच्या नाहीत त्याच्यासाठी वेळ घालवू नका. अडचणी तुमच्या नाहीत म्हणजे तुम्हाला व्याकरणाची पदं निर्माण करायची असतील आणि त्याचे खोली काढायची असेल व्याकरण शिकून, तिथे व्याकरण कशाला शिकायच्या भानगडीत पडायचं आहे. व्याकरण शिकण्याचा एक विशेष कालावधी आहे. कोणता? जर सुरुवातीला आला तरुण मुले जे आहेत ना त्यांनी त्याच्यामध्ये गेले तर अडचण नाही, कारण ते 12-12, 15-15 वर्षाचे व्याकरणाचे अभ्यास आहेत काशी क्षेत्रामध्ये. म्हणजे 10-12 वर्षे त्याचे कशात जातात? व्याकरणी चोहटा, तर्की अति गाडा, आत्मज्ञान विन पुढा जात्यंत होतो. माऊली ज्ञानोबराय म्हणतात. तर त्या व्याकरणाच्या चिंतनात त्याला एक वय लागतं, कालावधी. बरं त्याच्यातही गेल्यानंतरही असा बी अजून एक भाग आहे की कोणत्या वयाचा मनुष्य कधी मरणार आहे याचं तर ज्ञान नाही ना. म्हणून फार शिकत बसण्यापेक्षा तात्काळ मुख्य फलापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त लवकर, जितक्या होईल तितक्या लवकर आपले प्रतिबंध नाश करून ब्रह्मप्राप्ती या जीवानी करून घ्यावी. मानवी शरीरात जर ब्रह्मप्राप्ती झाली नाही तर त्याच्यासारखा अपराधी तोच आहे. जर मानवी शरीर प्राप्त झालं है ना, एक मानवी शरीरा मिळूनही काय म्हटले नाथ महाराज, मानवी शरीर मिळूनही जर ब्रह्मज्ञानाशिवाय राहिला तर तो लांडा गर्धभ जाणा पुच्छे विन द्वीपाय. पावनी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्धभ जाणा पुच्छे विन द्वीपाय. पावनी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञान साधत नाही, काय करावं तर. चला, म्हणून ब्रह्मनिष्ठ. आणि तिसरा जो भाग आहे तो कृपाळू, हे लक्षण टाकलेले सद्गुरूंसाठी. ते स्वतः ब्रह्मनिष्ठही असतील, श्रोत्रिय बी असतील, पण कृपाळू नसतील तर शिष्यांना सांगणारच नाहीत ते. कारण कृपाळू हा एक संतत्वाचा गुण आहे. तसा पाहिला तर हा काय संतत्वातला प्रधान गुण आहे. कृपाळू जर असेल मनुष्य तर तो दुसऱ्यावर कृपा करू शकतो. आणि तो कृपाळू हा गुण नसेल तर मग ते कृपा करत नाही. म्हणून चित्ताची द्रवीभूतता, दया चित्तामध्ये, तर ही ज्यांच्याकडे आहे ते सद्गुरुपदाच्या योग्यतेचे आहेत. तेव्हा असे असणारे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळूमध्येच असं म्हटलं ना माऊली ज्ञानोबराय, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु वेन देव दुजा पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा धैर्याचा डोंगर, प्रेमाचा आगरू.
तर तेव्हा असं वर्णन माऊली ज्ञानोबरायांनी केलं, गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु म्हणजेच संत. असं नाही की संत वेगळे आणि गुरु वेगळे, तर तेच आहे. किंबहुना शिष्याचा भाव असा असला पाहिजे की माझे गुरुजी म्हणजेच भगवान विष्णू आहेत, माझे गुरुजी म्हणजे भगवान शिवचे आहेत, माझे गुरुजी म्हणजेच ब्रह्मदेव आहेत. तर असा भाव असला पाहिजे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुजींचं नमन करताना असं म्हटलं आहे. बरं, हा जर भाव नसेल तर त्या आता पहा, मगाशी तुम्हाला प्रतिबंध सांगत होतो ना, त्या प्रतिबंधातला श्रेष्ठ प्रतिबंध सांगतो की जो इथे कुठेच लिहिलेला नाही. असा एक प्रतिबंध सांगतो तुम्हाला. कुठे लिहिलेला नाही म्हणजे ते शास्त्रामध्ये नाही लिहिलेला, पण एक प्रतिबंध असा आहे की जो जीव जो आहे, तो शिष्य जो आहे, तो स्वतः गुरुजींच्यावर प्रेम करत नाही, है ना. कुठं लिहिलेलं आहे हा प्रतिबंध? कुठं लिहिलेलं नाही. तो प्रेम करत नाही, किंवा कामचोर आहे, उच्चार आहे, सेवा करत त्याच्यामध्ये बी घोटाळे करतो, तर हे प्रतिबंधच आहे. ते म्हणजे आमच्यावर का कृपा व्हाय ना, तर हे कृपा न होण्याचं कारणच असं आहे की तुमचं प्रेम किती आहे. तर त्या कारण मग इकडून जरी कृपा झाली तरी तिकडून प्रेम नसल्या कारणाने तिथूनच प्रतिबंध आहे. म्हणजे दारं आपापली लावून घेतलेली, गुरुजींनी नाही दारं लावली, तर त्या शिष्यांनीच आपापली दारं लावून घेतलेली, त्या त्रिकुट कोसल्यासारखं, आणि त्याच्यामध्ये आत बसलेले. तर तेव्हा कृपाळू श्रोत्रिय ब्रह्मणीस. आता त्याच्यातही श्रोत्रिय का आहेत ते सांगितलं. काही वेळेला काही साधू पुरुष ब्रह्मनिष्ठ असू शकतात, पण श्रोत्रिय असू शकत नाही असं म्हटलं शास्त्रात. मग ते सद्गुरू होण्याच्या योग्यतेला नाही म्हणून सांगितलं. ते स्वतः ब्रह्मनिष्ठ असतील तर साधूच आहेत, याच्यात काही शंका नाही. पण ते दुसऱ्याला का मुक्त करू शकत नाही, तर दुसऱ्याला येणाऱ्या शंकांचं समाधान त्यांच्याकडून होत नाही, म्हणून तिथंही ते सद्गुरुपदाला योग्य नाही. आणि कृपाळू नसतील तरी योग्य नाहीत, कारण कृपाळू नसतील तर ते कृपा करणार नाही. म्हणजे ते त्याच्यामध्ये त्याचं हित प्राप्त करून देणार नाही. म्हणून अशा गुणांनी संपन्न जे आहेत ते सद्गुरू. पुढे जाऊन म्हटलं की शिष्यासंबंधी गुरूंचे मुख्य कर्तव्य काय आहे, हा एक मुख्य भाग आहे. सद्गुरूंचा विषय, शिष्यांचा विषय घेण्यात अजून किती वेळ आहे आपल्याला? बरं, आज पुष्कळ वेळ आहे. तर तेव्हा तुम्हाला सांगता येईल. आधी गुरुजींचं चाललेलं आहे. तर तेव्हा शिष्यासंबंधी गुरुजींचं काय कर्तव्य आहे, तर गुरुजींचं प्रथम कर्तव्य त्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा नाश करणं, हे गुरुजींचं कर्तव्य म्हणून प्रथम आहे. मग त्या अज्ञानाचा नाश करत असताना त्याच्या चित्तामध्ये असणाऱ्या अज्ञान कार्यरूप भेदांचा नाश आपोआपच आला. अज्ञान कार्य कोण आहे? भेद आहे. आणि कोणते भेद म्हणताल तर जीव, जगत आणि जीव, जड आणि ईश्वर, याला धरून तीन प्रकारातून निर्माण होणारे 5 भेद आहेत. जीव, ईश्वर आणि जड पदार्थ म्हणून. सगळे पदार्थ जड धरले, जगताला जड पदार्थ म्हटले. म्हणून जडाचा जीवाशी, जडाचा जडाशी, जीवाचा जीवाशी आणि जीवाचा ईश्वराशी, जडाचा ईश्वराशी, असे 5 प्रकारचे पंचभेद ज्याच्या चित्तात नांदतात तो शिष्य आहे. ज्यांच्या चित्तात नाहीत ते सद्गुरू आहे. म्हणजे सद्गुरू कोण आहे? यांच्या चित्तात या भेदांचा कारण त्यांच्याकडे जर भेद असतील तर मग ते कसे काही उपदेश करायला योग्य होते. म्हणून ज्यांचे भेद मावळलेले आहेत, काय म्हटले? देशकाल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला, विश्वाकार, म्हणूनच ते ब्रह्मनिष्ठ झालेले असतात. म्हणून ब्रह्मनिष्ठाच्या ठिकाणी भेद नाही, पण शिष्य आलाय त्याच्याकडे तर आहेत. त्याचे हे सारे भेद नाश करायचे असतात. या भेदांचा नाश कसा होईल, तर याला ही कृपा कोणी करावी? सद्गुरूंनी. म्हणजे सद्गुरूंनी त्याच्या चित्तातल्या भेदांचा नाश करावा. त्यांच्या चित्तातल्या भेदांचा नाश कसा करावा, तोही उपदेश करू. उपदेश केल्याने आपोआपच आता एक आहे,
मग उपदेश केल्यावर चित्तातल्या भेदांचा नाश उपदेश करून बी का झाला नाही, तर परत विषय तिथंच आला, प्रतिबंध. कोणाचे? म्हणजे ज्याच्या चित्तात प्रतिबंध असतात त्याला उपदेशाच्या अंती त्याची अवस्था तशीच राहते. म्हणून असं आहे का नाही, बहुणाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. अहो ब्रह्मवेत्त्यांचे पिकं नाही निघत, म्हणजे ब्रह्मवेत्ता एखादा तयार होतो. पूर्वीच्या संप्रदाय पद्धतीप्रमाणे नाथ संप्रदायाचा विषय घ्या. नाथ संप्रदायात एक गुरु एक शिष्य अशीच परंपरा होती का नाही. ते म्हणजे 10-12 करायचे का नाही शिष्य, 10-12 शिष्य का नाही केली त्यांनी. अहो 10-12 केले तरी टिकणारच नाही, तिथं राहणारच नाही कुणी. पहिली गोष्ट कोणीच राहणार नाही, एकच राहील. आणि तो कोण राहील, तर जो मुक्त होणारा पुरुष आहे तोच फक्त सद्गुरूंकडे टिकतो, बाकीचे पळून जातात. मुक्त होणारा कसा टिकतो, तर पडोनी राहीन तै ठाई उगाच संतांचे पायी. हां, न मागे काही. तुकोबराय म्हणतात तसं, नुसता पडून राहणार आणि त्याचंच कल्याण होऊन जातं. आणि मग बाकीचे जे असतात ना ते सॅम्पल घेणारे, तर सॅम्पल घेणारे ते निघून जातात. दुसरा भाग असा आहे की एक गुरु एक शिष्य परंपरा कशी आहे, श्रेष्ठ आहे, तर त्याला अधिकारीच नाहीत. वेदांतशास्त्रामध्ये क्वचित एखाद दुसरा, जगात माती पुष्कळ आहे, खडे पुष्कळ आहेत, का हिरे पुष्कळ आहेत. हिरे नाही, हिरा एखादा असतो, म्हणजे पृथ्वीच्या पोटामधून हिरा निर्माण होतो ना, क्वचित एखाद दुसरा हिरा बाहेर पडतो. आणि मग बाकीचे खडे राहतात, गारगोट्या राहतात. गारगोट्या काय कमी नाही, गारगोट्या हिऱ्यासारख्या दिसतात, हां, पण त्या हिरा नसतात. तर त्या म्हणून मग एकालाच ब्रह्मप्राप्ती होते. ते म्हणले मग बाकीच्या गारगोट्यांनी काय करायचं, तर बाकीच्या गारगोट्यांनी हिरा व्हायचा प्रयत्न करायचा हळूहळू, टप्प्याटप्प्यात. नाही एका जन्मात झाला तर दुसरा जन्म, दुसऱ्या जन्मात नाही झालं तर तिसरा जन्म होणार. पण तिथंही परत नियम तोच, पडोनी राहीन तै ठाई. भारत हां तुमचं काय, माझीच गारगोटी तशीच आहे जाग्यावर, तुमचं काय सांगू राहिली. आम्ही काय गारगोट्याच आहे. पण चला, गारगोट्यातल्या गारगोट्यात बरं थोडासा फरक, दाडा चकाकणारी गारगोटी एवढाच विषय आहे, नाहीतर गारगोटीच आहे. तर तेव्हा पण मग काय केलं पाहिजे, हिरा होण्यासाठी काय केला पाहिजे, प्रयत्न. आणि तो नुसता प्रयत्न साधारण नाही. एक पहा, साधारण प्रयत्नाने परमार्थ होत नाही. साधारण प्रयत्नाने संसार होत नाही तर परमार्थ कसा होईल. साधारण प्रयत्नाने संसारसुद्धा नाही होत. साधारण करत असेल ना कोणी, त्याचं काही खरं नाही, तर त्याला उलट घर घालून धंदा करावा लागतो. हां, शिवाय देतात त्याला. मग तिथं नाही लोक, हा बरोबर आहे ना. म्हणून लोक डोळ्यात तेल घालून संसार करतात. हां, आणि मग परमार्थामध्ये झोपाच काढतात. परमार्थ कुठं राहिलं, एका ठिकाणी डोळ्यात तेल घालून काम केल्यावर दुसरीकडे 2 ठिकाणी काम नाही करत. वृत्ती नेहमी एकच काम करते. ज्याने संसारावर पाणी सोडलेलं आहे ना, तो परमार्थाचा अधिकारी. ते म्हणजे मग पाणी सोडायचो का, तर नाही मग असं करा, सुखे करावा संसार. ते संत कसे येतात, दुटप्पी बोलतात. संत दुटप्पी बोलतात असं नाही, पण आपण धडाचे नसतो. आणि मग आपले शंका आहेत ना, म्हणजे मग आता आम्ही काय बैलन सगळं सोडून देऊ का महाराजांनी, मग वारीला निघू का. नाही म्हणले भाऊ असं कर, तू काय का व्हाय ना व्यवस्था कर, थोडीफार कर, कोणाला तरी एखादा माणूस ठेवा, मग दिंडीला ये असा. बरं ठीक आहे, असं काहीतरी धोरणात सांगा ना आम्हाला. तर मग असं सांगावं लागतं. पण खरी वस्तुस्थिती हीच आहे की प्रपंचावर ज्याने पाणी ओतलेलं आहे तर तो वेदांतशास्त्राचा अधिकारी आहे. आणि ज्याला विषयासक्ती आतून चांगली बसलेली, पॅक झाली, तो वेदांतशास्त्राचं चिंतन जरी करत असला तरी तो ब्रह्मप्राप्तीपर्यंत पोहोचणार नाही. म्हणून मला कोणी अडवलेलं आहे, साक्षात्कारापासून मला कोण अडवतं, तर मला मीच अडवतो. भगवत साक्षात्कारापासून मला कोणी अडवलेलं आहे, तर याचं उत्तर काय आहे,
मीच अडवलेलं आहे. मला शेजाऱ्यांनी अडवलं नाही, बाकीच्या कोणी अडवलेलं नाही, तर माझा मीच काय म्हटले, शत्रू कैचे पुत्र दारा कैचा मित्रू कासया घातला पसरू अहो जगद्गुरू. तुका म्हणे माझा मीच झालो शत्रू, मीच माझा शत्रू आहे आणि मी माझा मित्रसुद्धा आहे. काय श्लोक आहे, मीच माझा शत्रू बी आहे आणि मीच माझा मित्रही आहे. नाही श्लोकाची सुरुवात, बंधुरात्मात्मनस्तस्य नात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रू. बरोबर आहे. तर मी माझाच शत्रू आहे आणि मी माझाच मित्रही आहे. आपल्याला कोणी त्रास देत नाही, शेजारी पाजारी नाही, घरचे नाही, नातलग नाही, कोणीच नाही. तुमचं वाटोळं करत असताल तर तुम्हीच करताल आणि तुमचं कल्याण केलं तर तुम्हीच करताल. आणि कसं करताल, रामकृष्ण हरिनामाचं चिंतन करा. काही करण्याचं सगळं सुरू करण्याच्या आधी रामकृष्ण हरिनामाचं चिंतन करा आणि जितकं नामस्मरण होईल तितकं करा आणि शास्त्राचं चिंतन मन लावून ऐका. त्यावेळेला अजिबात संसार पुढे येता कामा नये. त्याचं पुन्हा पुन्हा चिंतन करा. या दोन गोष्टी जर केल्या तर जीवाचं कल्याण होतं. म्हणजे हा माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला की दोनच गोष्टी करणं, एक नामचिंतन करा आणि वेदांतशास्त्राचं चिंतन करा, कामच होईल. वेदांतशास्त्राचं चिंतन न करणारा आसुप्ते रामृतम कालम नयत वेदांत चिंतय असं म्हटलं आहे की आजीवन काल संपूर्ण काल कशात गेला पाहिजे, वेदांताच्या चिंतनात जावा, त्याच चिंतनात जावा तर आपलं कल्याण होतं. चला, आपला जो विषय चाललेला आहे की मग शिष्याचं काय कल्याण कसं करावं, तर त्या चित्तामध्ये असणारे जे 5 भेद, त्या 5 भेदांचा निराश हा केला पाहिजे. कोणी केला पाहिजे, सद्गुरूंनी. मग सद्गुरू करतात का नाही, करतात ना. कसं करतात, त्याचा अधिकार संपन्न असेल तर त्या भेदांचा नाश होतो, अन्यथा त्याला हे कळतं. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला 5 प्रकारचे भेद सांगतो, आत्ता तुम्हाला सांगतो आणि तुमच्या 5 प्रकारच्या भेदाचा नाश झाला का हे तुमचं तुम्ही चेक करायचं. झाला, 5 प्रकारचे भेद सांगतो तुम्हाला. बरं, ते न असे सांगून नाही लक्षात येणार, मग तुम्हाला दृष्टांतात सांगावे लागते. म्हणून दृष्टांतासाठी चला औंढ्या नागनाथला. औंढ्या नागनाथला एक सद्गुरू आहेत, ते पिंडीवरती पाय देऊन झोपलेले. औंढ्या नागनाथला काय नाव त्यांचं, विसोबाजी खेचर. विसोबा चाटे असं त्यांचं मूळ नाव होतं. आणि त्या ज्या वेळेला माऊली ज्ञानोबरायांनी कृपा केली त्यांच्यावरती, त्या आळंदी क्षेत्रामध्ये राहणारे हे विसोबा चाटे अगदी कडवट ब्राह्मण होते. मग त्यांनी त्या मुक्ताईला पाहिल्यावरती ते मुक्ताई माऊली ज्ञानोबरायन हे पाहिले का अशी कपाळाची शेड उठायची त्यांची. त्याच्यात एक दिवशी दादांनी म्हणजे निवृत्तीनाथांनी दादांनी सांगितलं, अरे मुक्ता, तुझ्या हातचे मला मांडे खाण्याची इच्छा आहे, मग तू फार सुंदर मांडे बनवते. बरं म्हटले, मग मी मांड्याला, आपल्याला खापर नाही आपल्याकडं, म्हणून त्या कुंभाराकडं जाऊन खापर घेऊन येते म्हटले. ते कुंभाराने दया, आता त्या कुंभारांच्यावर बी दराराच होता यांचा की या पोरांना काय द्यायचं नाही, गाडगे द्यायचे नाही, मडके द्यायचे नाही, काय द्यायचे नाही. आणि मग पण भीत त्यांनी पाहिलं की बा कोण नाही, म्हणून त्यांनी देऊन टाकलं. दिल्यावरती त्या मुक्ताईने आनंदामध्ये असं घेतल्याबरोबर समोरून ते विसोबासाठी आल्यावर ते म्हटल्या, कशाला रे पोररे, कशाला काय चालवलं. ते म्हणजे दादांना ना मांडे करायचे म्हणून. म्हणजे तुम्हाला हे संन्याशाची पोरण ह्यांना फार मांडे बी लागतात. मग ते खापर त्यांनी फोडून टाकलं. मुक्ताई रडत रडत गेली. माऊली ज्ञानोबराय बसलेले होते. अगं का रडते मुक्ता, ते म्हटले असं असं झालं. म्हटले माझं ते खापर त्या चाट्यांनी फोडून टाकलं असं. आणि मग जवळच राहत होते ते असे, येता जाता असे पाहायचे ते कोपटाकडे, त्यांच्या ज्या कोपटात राहायचे ते असे. आणि मग माऊली ज्ञानोबरायांनी योगाग्नी प्रगट केला आणि पाठीवरती मुक्ताईला मांडे भाजायला लावले. पहा गंमत असे, मांडे भाजताना त्याचा गंध एक विशेष येतो आणि मग तो गंध असा खाली गेला. तिकडून ते चक्कर मारून गावातून आले त्यावेळेला त्या मांड्याचा गंध आला. म्हणजे या कार्ट्यांनी कुठून तरी काहीतरी केलेलं दिसतं आहे. मग म्हटले की चला जाऊन पाहू. आता त्यांनी काय केलं होतं, कवाड लावून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आतमध्ये हा कार्यक्रम चालू होता त्यांचा, तो मांडे भाजण्याचा.
पण मांड्या भाजण्याचा विलक्षण कार्यक्रम त्यांनी पाहिला. जर ह्यांच्याकडे खापर नाही तर मांडे कसे भाजतील? त्यांनी पाहिलं तर माऊली ज्ञानावरांनी पाठ तप्त केलेली होती आणि त्याच्यावरती मुक्ताईने मांडा करायचा आणि टाकायचा आणि त्याच्यावरून तो भाजायचा. योगीच पुरुष होते माऊली ज्ञानावराय. योगी म्हणजे अष्टांग योगाची साधना करणारा हा संपूर्ण शरीर नाश करून टाकतो, पूर्ण अग्नी पेटवतो, अग्निमय शरीर बनतं त्याचं. या साधनेचं ते वैशिष्ट्य. आतमध्ये हे रक्त, हाडं, आस्तीन, मज्जान हे नाही राहत, मग केवळ एक अग्नी राहा. पूर्ण शरीर अग्निमय असं केलेलं. आणि मग ते पाहिलं तर तोंडात बोटच घातली, म्हटले आपण ह्यांना नावं ठेवतो पण हे साधू पुरुष दिसतात. पाहणं आता पाठण लाल केली काय. आणि मग त्याने ती पाहिले तर तिथंच बसून राहिले आणि मग तिथे मांड्याचा तो एवढा गंध सुगंध चालू. आणि मग त्यांनी ते मांडे खाऊन जे पात्रावळे होते पानाची, केळीची पानं ती अशी बाहेर टाकून दिली. ती पानं याने बाहेर टाकलेली अशी चाटून खाल्ली. कोणी? याला म्हणतात चित्तशुद्धी. कशी चित्तशुद्धी झाली पहा. आधी काय होता? द्वेष होता का नाही? किती द्वेषाने भरलेले आहेत. पण इतका बदल कसा झाला की आता त्याच्यात ही कृपाही झाली काही आणि पूर्वपुण्याही जशी त्या वाल्या कोळ्याची जशी उत्पन्न उदयाला आली. आणि त्याच्यानंतर त्याने ती पाहिली आणि मग त्याने ते म्हणले असे काय खेचरासारखा खातोस. कोणाला सांगितलं? त्या चाट्यांना. असा काय खेचरासारखा खातोस. आता अधिकार संपन्नच होत्या मुक्ताई. आणि त्या ज्यांनी त्रास दिला त्याच्यावर कृपा केली, अर्थात परमतत्वाची प्राप्ती झालेले हे विसोबा खेचर त्या औंड्या नागनाथमध्ये पिंडीवर पाय देऊन झोपलेले होते. आणि तिथे आमचे हे नामदेव महाराज गेले. अनेक वर्ष पांडुरंगाच्या सोबत राहणाऱ्या नामदेवरायांना सद्गुरू नव्हते भेटले, देव भेटलेले होते. म्हणून देव आधी भेटतात, गुरुजी नंतर भेटतात. आता ते म्हणले आम्हाला तर देव बी नाही आणि गुरुजी बी नाही, मग आता आमचं कसं काय? तर तुम्हाला देव भेटतात या पदाचा अर्थ कृपा, म्हणजे देवाची कृपा झाल्यावर समजून घ्यायचं देव भेटले. जर तुम्हाला कृपा झालेली असेल तर देव भेटले. मग ते कशी काय असते? जर तुम्ही सद्गुरूंकडे चिंतन करत असताल तर तुमच्यावर ईश्वर कृपा झालेली असा त्याचा अर्थ होतो. कारण तुम्ही काय करताय? सद्गुरूंकडे चिंतन करताय. सद्गुरूंकडे सद्गुरू म्हणून चिंतन करत असतील तरचा विषय, तर ईश्वर कृपा झालेली. तिथे जर टाईमपास म्हणून करत असतील तर ती सद्गुरू कृपा नसते. कारण टाईमपास ही सद्गुरू कृपेच्या अंतर्गत येत नाही. म्हणून तिथं सद्गुरू मानून त्याची नियमावली. ती आता आपला सगळा विषय किती बसेल तेवढा बोलू आपण. पण पहा, तर मग त्या विसोबा खेत्रांनी या झोपलेले तर नामदेवराय आतमध्ये प्रवेश केलेला आणि केल्यावरती नामदेवरायांनी पाहिलं मंदिरात तर काय कोणीच नाही. एक महादेवाची पिंड, त्या पिंडीवर एक पेताड माणूस, पाय पिंडीवर चपल्यासहित, पाय पिंडीवर आणि डोकं खाली पडलेलं एका बाजूला असं, आणि तसा पडलेल्या अवस्थेत आहे. म्हणजे हा 100% काय झालेला आहे? पेलेला आहे. आणि मग इकडे तिकडे पाहिलं ना आपल्याला तर पांडुरंगाने सांगितलं की औंड्या नागनाथला जा, त्या मंदिरात तुला साधू भेटतील. कारण आपल्याला साधू कसा पाहिजे? हातात कमंडलू, भगवी वस्त्र, जटा वाढलेल्या, कानात असे मोठे काहीतरी घातलेले डुलं फिलं. ते हे साधूचं असं दिसतंय ते कसे डुलं फिलं घातल्यावर त्या असं, म्हणजे त्या असं आयटीत रुबाबात असं असला तर मग ते म्हणतो साधू आहे बा. हे असला पेताड माणसासारखा साधू काय? म्हणून त्यांनी परत इकडे तिकडे पाहिल्याने मंदिरातून परत बाहेर पडले. बाहेर पडत असताना आवाज मंदिरातून आला, अरे रामा परत चालला का? देवाने पाठवलं ना. आणि मग ते परत आतमध्ये वळले. माणसं तर कुणीच नाही ना, आवाज तर कुठे येतं? परत इकडे तिकडे पाहायला लागल्यावर परत विसोबा खेत्रांनी आवाज दिला, म्हटले अरे नामा इकडे ये. इकडे म्हणजे हे तो पिंडीवर झोपलेला माणूसच म्हणतोय. गेले हळूहळू तिकडे. काय म्हटले? पांडुरंगाने पाठवलं ना तुला? हो हो. म्हणजे आपण विसोबा महाराज? हो म्हटले. आणि मग ही अशी काय अवस्था आहे? वयाच्या मानाने असंच होतं आहे, कुठं पडल तिकडंच पडतं आहे. पाय पडले इकडं तर इकडेच पडतात, डोकं इकडं पडलं आहे, वय झालेलं आहे आता.
असं. मग आता मी काय म्हणजे पहिल्यांदा मी एक काम करतो, पहिल्यांदा पाय उचलतो पिंडीवरचे आणि मग बाजूला ठेवतो. ठेव 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 म्हणले, काय अडचण नाही. त्याच्यासाठी तर ते महत्त्वाचं काम चाललं. त्यांनी त्या नामदेवरायांनी आपले चपल्यासहित असलेले पाय असे उचलले आणि मग बाजूला फिरवले. बाजूला टाकल्यावरती त्या ठिकाणी आणखीन एक पिंड तयार झाली खालून. आणि बाजूला होत आहेत तोपर्यंत ते नामदेवरायांनी पाहिल्यावरती तिथं एक पिंड आहे आणि तिथं परत पाय, त्यांचे पाय चपल्यासहित त्या पिंडीवरती आहेत आणि डोकं खाली आहे. परत म्हटलं अहो इकडं सुद्धा पिंड आहे. म्हटले हो हो काय करणार आहे, इथे सुद्धा असेल म्हटले, पण दुसरीकडे ठेव. म्हणून दुसरीकडे फिरवले. त्या दिशेलाही पिंड खाली तयार झाली. चौथीकडे फिरवले. आज बी त्या ठिकाणी 4 पिंडी आहेत म्हणतो. म्हणजे मी एकदा गेलेलो आहे, पाहिलेलं आहे, पण आता मला तितकंसं आठवत नाही. त्या 4ही बाजूला अशा काय आहेत, पिंडी आहेत. आणि मग त्या मंदिरामधून ती ज्या पिंडी सगळ्या बाजूला फिरवल्यावर सगळीकडून खालून पिंडी तयार होत आहेत असं लक्षात आलं नामदेवरायांच्या. ते म्हटले मग उचल ना आता मला. नाही म्हटले आता उचलायची गरज राहिली नाही, कारण भगवंतच तुमचे पाय स्वतःच्या अंगावरती घेऊन बसलेले आहेत असं ज्ञान नामदेवरायांच्यात प्रगट झालं. ते म्हटले मग आता भगवंतच आहेत तर एकच परमात्मा, अख्खा परमात्मा बनलेला आहे. म्हणजे एकच परमात्मा असेल तर तो 5-5 भेदात कसा राहील. अख्खा परमात्मा एकच आहे. सद्गुरू सद्गुरू नसून देव आहे, देव देव नसून सद्गुरू आहे, जड पदार्थ जड नसून देवच आहे. सगळं काय आहे, एकच आहे. म्हणून कोणताही जड पदार्थ अस्तित्वात नाही, कोणताही जीव अस्तित्वात नाही आणि कोणताही ईश्वर अस्तित्वात नाही. तर जो काय आहे तो एकच परमात्मा अख्खा नांदतो. हे ज्ञान, अद्वैत ज्ञान उत्पन्न झालं नामदेवरायांच्या चित्तात. आपल्या का होत नाही, तर आपले भेद निवारण होत नाही. म्हणजे कितीही बी ऐकलं तरी भेदांचा नाश होत नाही, है ना. आपल्याला देव हा परिच्छिन्न वाटतो, एकदेशी वाटतो. म्हणजे मंदिरात आल्यावर देव आहे असं वाटतं आणि मंदिरात बाहेर गेल्यावर भूत आहेत असं वाटतं. मंदिरात आल्यावर देव आहे का नाही, मंदिरात आल्या बाहेर गेल्यावर काय झालं देव, देव कुठे राहतं. म्हटलं पांडुरंग कुठं आहे, म्हणजे पंढरपूरला. हे पांडुरंग कुठं आहे, पंढरपूरला. ते म्हणले महाराज आत्ताच आम्ही दर्शन करून आलो. असं असं म्हटले जा. पांडुरंगाला दर्शन करून आलं. हो म्हटलं आम्ही पण दर्शन, अगदी नंबर लागत नव्हता, पण त्या फौजदाराने कसं काय आमच्याकडे लक्ष गेलं. ते म्हणले बघा जा म्हणले आतमध्ये. मग आम्ही तर लगेच आतमध्ये गेलो. आमचं तर दर्शन बी झालं, लवकर झालं. पण ते आम्हाला ती आतमधून सोडलं मागच्या दाराने. असं असं म्हणजे देव भेटला. काय देवाची कृपा आहे हो तुमची, तुमचं देव. पहिली महत्त्वाची गोष्ट, देव कुठे आहे ऐका. जर मी हे सांगून बी तुमचे भेद नाश पावत नाही तर ते तुमच्याकडले प्रतिबंध समजून घ्या. देव कुठे आहे, देव सर्वत्र आहे. नाटाच्या अभंग किती लोकांचे पाठ आहेत. विठ्ठल झळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठलची. मग विठ्ठल सर्वत्र जळी स्थळी काष्टी पाषाणी काणाकाणात आणूत रेणूत भरलेला आहे. तरी तुम्हाला विठ्ठल मूर्तीतच आहे असं का वाटतं, विठ्ठल पंढरपुरातच आहे असं वाटतं, विठ्ठल मंदिरातच आहे असं का वाटतं. तर हे याचं कारण आहे त्याच्या चित्तातल्या भेदांचा नाश झाला नाही आणि तो भेदात राहतो. म्हणून मग तो, आणि जो एक भेद पाहतो तो सगळेच भेद पाहतो. ज्याच्या चित्तात एकही भेद आहे तर सगळा भेद अस्तित्वात आहे. म्हणून त्याला देव म्हटला की तर आता काय आहे, म्हणून जनीवणी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव, मग ओळगा तो वासुदेव, ऐसा मनी वसू द्यावा भावगा, जनीवणी अवघा देव. जर सर्वत्र आहे असा भाव जर नाही निर्माण झाला तर तो भक्त म्हणून ठीक आहे, काय अडचण नाही, कारण तो पांडुरंगाशिवाय राहत नाही. नामदेवरायसुद्धा आमचे पांडुरंगाशिवाय राहत नव्हते.
मग हे भक्त आहेत ना, ते काय आहेत ना. नाही नाही नाही, असं आहे ते ह्याच्यात ना. आता मी सांगतो या प्रकाराने प्रकार आहेत ना. तत्ववेत्ते सगळे आहेत का जगात? तत्ववेत्ते आहेत का सगळे? नाही. अहो तत्ववेत्ता करोडोमधून एक सांगितलेला आहे. अस्तेच्या महापुरी रिगतात पंढरीला, अस्तेच्या महापुरी रिगतात पोट्टीवरी. जातात ना. माऊली ज्ञानोबराय बी गेले. ते का गेले? लोकांना सुपंथ दाखवायला गेले. त्यांना जायची गरज होती? त्यांना जायची गरज नव्हती. आमच्या बाबांनाही जायची गरज नव्हती, पण ते हे काही सगळ्या शेवटपर्यंत वारीमध्ये राहायचे. बाबा म्हणजे महाराजांचे महाराज. आणि काय साधू पुरुष बाबा, त्यांची संगती खरोखर साधू पुरुष. अण्णा जसे होते, भाऊ जसे होते. पण पहा त्यांच्या संगतीचा काही विशेष भाग म्हणजे माझ्या जीवनामध्ये तरी फार मोठा भाग आला. तर ते असे साधू पुरुष मग पंढरपूरला का जातात याचं उत्तर आहे ते काय मुक्त महात्मे थोडेच आहेत त्या. लक्षात आलं ना. फार उघड बोलता येत नाही काही गोष्टी फार. कारण काय आहे, न बुद्धिभेदम जनयेत दज्ञानाम कर्मसंगीणाम जोषेत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरण. भगवद्गीता आपल्याला उपदेश करते की न बुद्धिभेदम जनयेत, अज्ञानी माणसाचा बुद्धिभेद करू नये. म्हणजे विद्वानाने अज्ञानी माणसाचा बुद्धिभेद करू नये असं शास्त्र सांगतं. आणि मग म्हणते मग नाहीतरी मग त्याच बाबांना ढकलून लोक पार पंढरपुरात मूर्तीच्या दर्शनाला जात होते ना. बाबा का जात होते? बाबा दुसऱ्यांना मार्ग दाखवायला जात होते. पण लोकांना ज्ञानच नाही. लोक महाराजांना तुडवून दर्शनाला. त्यांना माहितीच नाही परमात्मा साक्षात इथे बसलेला आहे, पण त्याला बाजूला काढून लोक दर्शनाला जातात. तर तेव्हा हा लोकांचा विषय आहे. म्हणून म्हटलं भेदांचा नाश हा करणारा उपदेश ऐकला पण भेद गेला नाही. आणि हा आज ऐकतायत का? अनेक वेळा ऐकला. अनेक वेळेला भेदाचा नाश करणारा उपदेश ऐकला. मग असं चित्त त्याला का मान्यता देत नाही? तर तुमच्याकडे असणारे दोष हे त्याला कारणीभूत आहेत. म्हणून मग आणि मग तो दोषाने परमार्थ करतो. ज्याचा परमार्थ दोषाने चाललेला आहे त्याला अजून फार मोठा टप्पा गाठायचा आहे. म्हणजे तो सगळा दोषांनी युक्त परमार्थ चालू येतो. फार मोठ्या टप्प्याची गरज आहे त्याला. चला तर तेव्हा सद्गुरू मग ते पाचही प्रकारचे अजून एक भाग आहे पहा. कसा पहा, पिंडीवरती पाय ठेवून झोपलेले. बरोबर आहे. कोण? खाली पिंड आहे. पिंड म्हणजे ईश्वर समजा घडीभर. आणि त्याच्यावरती पाय ज्यांचा आहे ते विसोबाखेचर जीव आहेत. मग त्या पिंडीचा म्हणजे ईश्वराचा आणि जीवाचा हा भेद नाही हे त्यांचे पाय सांगतायत. त्याच्यात छपली सहित आहे. म्हणून चप्पल आणि विसोबा खेचर म्हणजे जीव आणि जड यांच्यात भेद नाही. ईश्वर म्हणजे पिंड असं गृहीत धरलं आणि चप्पल म्हणजे ईश्वराचा आणि जडाचा भेद नाही. आता जड जडाची लावून घ्या. जडा चप्पलीचा आणि मंदिराचा भेद नाही. ज्या मंदिराचं हे आहे. दुसरा भाग आहे अजून कोणता राहिला? जीव जीवाचा. नामदेवराय आणि विसोबा खेचर जीव अंशामध्ये धरा. भेद नाही. अशा पाचही प्रकारच्या भेदाचं निरासन त्या एका घटनेने करून दिलं. पाच भेदच अस्तित्वात नाही. पण कोणताही आस्तिक माणूस आजही पिंडीवर पाय देणार नाही. कोणताही आस्तिक माणूस आत्ताही पिंडीवर पाय देणार नाही. पण पिंडीवर मुद्दाम होऊन पाय द्यायचा आहे का? हा एक प्रश्न करा ना. असं करा मुद्दाम होऊन पायच द्या म्हणजे ब्रह्मप्राप्ती झाली असं कोणी म्हणेल किंवा त्याला? कारण महाराजांनी आम्हाला ते सांगितलं होतं काय, किंवा विसोबा खेचरांनी पिंडीवर चपल्यासहित पाय दिले होते काय म्हटले. त्याच्यामुळे त्यांच्याकडे असं नाही आहे. तर याचं एक विशेष धाडस आहे जे चित्तामधून उत्पन्न होतं आणि ते ज्ञानाने तयार झालेलं असतं. ज्याच्याकडे ते नसतं तर त्याचे भेद नाश पावत नाही. म्हणून
त्याच्या त्या क्रिया हे दाखवत राहतं याच्या चित्तात सारे भेद अस्तित्वात आहेत, म्हणून त्याच्याकडल्या भेदांच्या कोणत्याच क्रियांचा नाश होत नाही. जसा तुम्ही पंढरपूरला गेले आणि दर्शन ते चपलीवर पाय द्यायचा आणि त्याचा सोडून द्या विषय. बरं, तुम्ही औंढ्यानाथलाच धरा, कारण आपलं औंढ्यानाथाचं उदाहरण चालू आहे. तुम्हाला औंढ्यानाथला गेले आणि चप्पलचा नका का पाय द्यायना, पण दर्शन मंदिरात गेले आणि दर्शन न करता आले, दर्शन म्हणजे वंदन न करता आले, असं होईल का हो? हां, ही घटना काय सांगू शकते? हां हां, भेद आहेत हे सांगतं. त्याच्यात काय आहेत? भेद आहेत हे सांगतं. म्हणजे भेदाचा नाश झाला नाही. अहो, पंढरपूरला गेले आणि पंढरपूरहून तसेच माघारी आले, म्हटले तुम्ही दर्शन केलं का हो देवाचं? ते म्हटले बा दर्शन करायचं राहिलं माझं. हां, म्हटलं मग पंढरपूरला कशाला गेले? अहो, माणसं तिथं दर्शनासाठी जातात ना, आणि मग तुम्ही पंढरपूरला गेले आणि दर्शनही केलं नाही, असं होत नाही, असं होत नाही. पण साधूच्या बाबतीत मी पाहिलेलं, साधूंच्या बाबतीत पाहिलेलं. म्हणजे मग साधू म्हणजे मुक्त महात्मे ज्यांचे भेद नष्ट झालेले, त्यांनी मग कोणते काय दर्शन करत नाही का? आम्हाला तसं नाही म्हणायचं. लगेच आपल्या 63 बुद्ध्या कशा राहतात, म्हणजे साधू दर्शन करत नाहीत असा अर्थ नाही तो. तर त्यांना अणुरेणूत दर्शन घडतं, म्हणून एका विशिष्ट परिच्छिन्न जागेत दर्शनाचं राहतच नाही, म्हणून त्यांच्यासारखं दर्शन कोणीच घेत नाही. आपली दर्शनं जी आहेत ना, ही तुटपुंजी दर्शन आहे, एकदेशी दर्शन आहेत. म्हणून अशा सगळ्या भेदांचा नाश ज्यांच्याकडून होतो ते साधू पुरुष असतात. तेव्हा पण चला आपल्याला थोडंसं या तरंगाविषयी काहीतरी बोलावं लागेल. शिष्याचंही काही लक्षण आहे, जसं सद्गुरूंच्या विषयी पुष्कळ आपण बोललो. शिष्यांनी काय करावं? शिष्यांनी काय करावं तर त्याच्यासाठी भगवद्गीतेमध्ये एक श्लोक सांगितला. कोणता? तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनास तत्वदर्शिनः. जे ते ज्ञान पैका बरवे, जरी मणी हाती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा पुरटा, ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुगटा ओळगोनी. तणीमुनी जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले, तेही विचारिता भले. हां, पुसिले. हां, तेही विचार, जरी तुम्ही त्यांना विचारलं तर ते तुम्हाला त्या परमतत्वाविषयीचं ज्ञान सांगतील. तेव्हा तद्विद्धी प्रणिपातेन, प्रणिपात करावा म्हणजे साष्टांग दंडवत. जिथे सद्गुरू भेटतील तिथे साष्टांग दंडवत करावा असं शास्त्र सांगतं. किती नियम पाळतात, कोण पाळतात हा त्याचा विषय आहे. असतील सद्गुरू तर साष्टांग दंडवत घालायला शास्त्र नाही. म्हणून आता कसं काय करायचं बा? आपली तर कपडे पांढरी शिपत आहेत. म्हणजे आता कसं काय करावं? याला फक्त वरचे आहेत आमचे तात्या. हां, आता तात्या येणार होते आज. मला म्हटले मी टेम्पोत येतो. मला वाटतं ते आपण लवकर आल्यामुळे मागं राहिले का ना 3:30 वाजता. मला आत्ता आठवण असते ते. तर त्या तात्या कुठे असतील तिथे साष्टांग दंडवत घालणार. अहो तात्या चिखल थोडंसं मला बाजूला तरी होते. बाजूला भिजलं काय नाही. आणि हेच सद्गुरूंच्या बाबतीत हे करावे. सेवा कशी करावी हे तात्यांकडून शिकण्यासारखं. जे मी त्यांच्या सानिध्यात राहिलो फार, त्याच्यावरती 2-4 तास सांगावं लागेल मला. म्हणजे तात्यांच्या सेवेविषयी बोलावं लागेल. इतकी सेवा त्यांची, काही विशेष सेवा तात्यांची. म्हणजे तणू म्हणू जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. ही ओवी तात्यांसाठीच लिहिलेली माऊली ज्ञानोबा इतकी अशा प्रकारची त्यांची ती श्रेष्ठता आहे. अखंड सेवेमध्ये राहिले होते. म्हणजे त्यांनी स्वतःचं अस्तित्व पुसून टाकायचं. सेवेत गेल्यावर स्वतःचं अस्तित्व पुसून टाकायचं आणि सेवा करायची, तर ती खरी सेवा असते. स्वतःचं अस्तित्व सिद्ध ठेवून सेवा होत नाही.
आणि प्रेमामध्ये बी तसाच आहे की सद्गुरू प्रेम प्रीती किती असावी तर ही तात्यांकडूनच पहा, की म्हणजे त्याच्यासारखं म्हणजे मापच नाही काय. चला तर तेव्हा शिष्याचं लक्षण काय आहे असं जर म्हटलं तर तुम्हाला तत्वानुसंधान शास्त्र ग्रंथामध्ये आलेली शिष्याची लक्षणं सांगतो. विचारसागरातले तुमचे पाठ आहेत. तत्वानुसंधानमध्ये पहिलं लक्षण दिलं आहे की विवेक आदी संपन्न जो असतो, म्हणजे विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुता असा जो आहे तो शिष्य आहे. म्हणजे ज्याला विचारसागरात अधिकारी म्हटलेला आहे तो शिष्य आहे. दुसरा भाग आहे शिष्याच्या ठिकाणी नम्रता नावाचा गुण अतिशय आवश्यकता आहे. अति नम्र असला पाहिजे तो, म्हणजे तो शिष्य नम्र जर नसेल तर तो शिष्य होत नाही. तुम्हाला नाही सांगितलं का असं असं करा म्हणजे त्याचा तो उद्धटपणा आणि अतिनम्रता लीनता, ज्याला लीनता असं म्हटलेलं आहे. तिसरा मुद्दा आहे तत्वानुसंधानमध्ये आला आहे तो शिष्यभाव. शिष्यभाव हा एक स्वतंत्र भाव आहे. जसा पुत्रभाव असतो है ना, मातृभाव असतो, पितृभाव असतो, जसा गुरुभाव असतो गुरूंकडून शिष्यावरती कृपेचा, तसा शिष्याकडून गुरुचा ठिकाणी असणारा एक श्रद्धेचा भाव तो शिष्यभाव. तो शिष्यभाव जर त्याच्या ठिकाणी दिसत नसेल आणि उगाच काहीतरी तर त्याला शिष्य म्हणण्याच्या संज्ञेमध्ये येत नाही. तो शिष्यत्व भाव असला पाहिजे. आपली हुशारकी शाबासकी त्यांच्यासमोर जर सांगत असेल तर तो शिष्यभाव नसतोच, कारण तो आपण किती मोठे आहेत हे सांगतो. तर तो पहिले सद्गुरूंच्याकडे ब्र शब्द उच्चारू नये, संसाराची तर बोलूच नाही, पण फालतू गप्पाही मारत बसू नये. या गोष्टी वाढल्या त्याच्यामध्ये आपोआपच काय होऊन जातं, त्या नात्यामध्ये बिघाड निर्माण होतो. तेव्हा शिष्यभाव हा आवश्यक आहे. दुसरं आहे भक्ती. सद्गुरूंची भक्ती म्हणजे सेवा असं म्हटलेलं तर, आणि ईश्वराची सेवा असा करणारा शिष्य असला पाहिजे. ईश्वराची भक्ती केली पाहिजे आणि सद्गुरूंची भक्ती केली पाहिजे. भक्तीच म्हणायचे, भक्ती म्हणजे सेवा, आणि ती करणारा असा पाहिजे. दुसरा आहे विश्वास. पाचवा मुद्दा म्हणजे सद्गुरूंच्या ठिकाणी सद्गुरू म्हणतील त्याच्यावरती वचनावर विश्वास आणि शास्त्रवचनावर विश्वास ज्याचा आहे तोच शिष्य आहे. म्हणजे शास्त्र म्हणतात तसं तंतोतंत वागणारा आणि गुरुजी सांगतात तसा वागणारा. गुरुजी म्हणले विषाचा प्याला घे म्हणजे तुझं कल्याण होईल, तर त्याने बिनधास्त घ्यावं, काही अडचण नाही. कारण म्हणून मेलं होतं शंका याचं कारणच नाही ना, कारण त्याचंच नाव विश्वास ना. तर अशा प्रकारची लक्षणं तुम्हाला शिष्यभावाने युक्त असे जे आहेत ते तुम्हाला तत्वानुसंधान ग्रंथामध्ये दिसतील. आता इथे जे सांगितलं इथं थोडक्यात सांगितलं किंवा जे अधिकाऱ्याची लक्षणं तीच मांडून घ्या. गुरुविषयी काही विचार सांगितलेला आहे. अर्थात सद्गुरूंच्या सानिध्यात शिष्याने अखंड राहावं. असं नाही की त्यांचा संग टाकून द्यावा. जोपर्यंत तुम्हाला ब्रह्मप्राप्ती झालेली नाही किंवा उपदेश मिळालेला नाही तोपर्यंत त्यांच्या संगतीची आवश्यकता आहे. जसं विचारसागरात म्हटलेलं आहे की 6 महिने राहिले, 6 महिन्यात त्यांच्यासोबत बरोबर राहिले म्हणजे संगती झाली का नाही झाली. म्हणजे 6 महिने राहिले पण त्यांना विचारलं नाही, 6 महिन्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहेत आणि कुठून आले, तर त्यांनी त्या ठिकाणी राहून जी सेवा केली त्या सेवेचं फल म्हणजे चित्तशुद्धी हे त्यांना प्राप्त होऊन गेलं. आता त्याच्यानंतर ब्रह्मोपदेशाला सुरुवात झाली, म्हणजे त्या 6 महिन्यानंतर त्यांना म्हटले, मग त्याला उत्कृष्ट मध्यम आणि कनिष्ठ अधिकाऱ्याला क्रमशः उपदेश केलेले. तर त्या काळात त्याने सद्गुरूंची अखंड संगती करावी. ज्या काळात तत्वाचा उपदेश केला जातो त्या काळात ॲबसेंटी महत्त्वाची नाही, म्हणून ते पहिले तिकडे जाऊन राहायचे सद्गुरूंच्या आश्रमात. म्हणजे तिथं ॲबसेंट नाहीतर 2 पाठाला उपस्थित आहे 4 पाठाला एक सोडून दिलेले, मध्येच 10 पाठ केले आणि एखादा पाठ दिला सोडून. तर त्याच्यामध्ये जे महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यात इतका जरी गॅप झाला ना तरी त्याच्या अनेक शंका त्याच्यामध्ये बळावल्या जातात. म्हणून ग्रंथ अध्ययन करताना एकही पाठ न चुकवता ग्रंथ अध्ययन केलं पाहिजे. एकही पाठ. ते म्हणते महाराज तुम्ही केलं का, तर 100% मी सांगेल की मी तसंच केलेलं आहे. त्यामुळे एकही पाठ ड्रॉप केला नाही, म्हणजे अजिबात सोडायचा नाही, तर मग ते तुम्हाला त्याच्याबरोबर ती क्रमशः ते सापडेल.
कितीही संकट असेल काही असेल तरी तो पाठ झालाच पाहिजे, अभ्यासच. आणि असं जर केल्या कस काय नाही होत, कारण मग तिथं काय झाली आपली खरी कस लागली. शास्त्र बी म्हणतं की हा पाव बरं किती माझा संग करतो. आणि तिथं तर जर शास्त्राला धरसोड करत असेल तर शास्त्र म्हणतं की मग ह्याच्यावर कशाला कृपा करायची आहे, कारण हे काय करतो, धरसोड करतो. चला, तर तेव्हा अशा प्रकारचा भाग आहे. अनेक प्रकारचे म्हणून गुरुसेवेचा विषय दिलेला आहे. कसा सेवा करावी याच्याविषयी वेदांतशास्त्र म्हणतं. म्हणजे विचारसागरात आलेला विषय तण अर्पण प्रमाण, तणु अर्पण प्रकार, मन अर्पण प्रकार, धन अर्पण प्रकार, अर्थात सर्वस्वपणाला लावून सद्गुरूंची सेवा करावी. आता सद्गुरूंना एवढं सगळं लागतं का? ह्याचं शिष्याचं धन सद्गुरू लाटतात का? किंवा सद्गुरूंच्या शिष्याच्या धनावर सद्गुरूंचा डोळा असला पाहिजे असं कोणी म्हणेल, कारण तिथं धन अर्पण प्रकार दिला ना. त्याचा अर्थ तसा नसून त्याच्यातलं सत्व काढून घ्यायचं आहे. त्या म्हणून याचं चांगलं उदाहरण ते मला वाटतं पटवर्धनांचं काहीतरी आहे, अच्युतराव पटवर्धनांचं का कोणाचं तरी उदाहरण आहे. साखरे महाराज म्हणजे पूर्वीचे दादा महाराज साखरे, त्यांच्याकडे अध्ययनाला हे आले पटवर्धनजी. महाराज पटवर्धन का काहीतरी नाव आहे, मला नाव नक्की सांगता येणार नाही. आणि मग त्यांनी पाठाला यायचं होतं त्यांना, पण मग ते पूर्वी साधन कोणतं होतं, घोड्याचं. ते घोड्यावरून यायचं, घोडा बांधायचा आणि मग पहिलाच दिवस पहिलीची एंट्री. अजून मोडक का? हां, दुरुस्ती करून घ्या, मोडक असतील, कारण मला नाव नाही सांगता येणार. तर त्यांनी ते घोड्यावरून महाराजांचा पाठ आतमध्ये चाललेला होता. आणि मग पाठ चाललेला होता, आस्तिक होते ते, पाठाला म्हणून नव्हते आले, पण त्यांनी तो विषय ऐकावा की महाराज काय. आता बुद्धिमान मनुष्य असेल आणि पूर्वपुण्यही असेल, कामच झालं त्याचं. पण त्यांनी असं जसं आता आपलं चाललेलं चिंतन आणि इकडे घोडं उभं करावं बाहेर आणि मग ऐकावं. आता बाहेर घोडं करून घोड्यावर ऐकावं, अर्धा तास ऐकावं, तर त्या व्यक्तीने कान कस केलेले असतील सर्वांगाचे, आधी कान करून चित्त देऊनच ऐकलं ते. आणि त्यांना तो विषय इतका रुचला, त्यांनी नंतर पाठ संपल्यानंतर खाली आले ते साष्टांग दंडवत घातला. आणि त्याच्यामध्ये हाच विषय चालला होता की सर्वस्व अर्पण करावं. तर त्यांनी त्या काळात असणारी त्यांची सारी संपत्ती गुरुजींना दान देऊन टाकली. ते म्हटले मला काय काय नाही म्हणले, तुम्ही सांगितलं ना आत्ता काय, हां, आणि माझं कल्याण करा. आता पहा गंमत आहे, अधिकारी का नाही, पुरुष अधिकारीच आहे. साखरे महाराजांनी ती घेतली असं नाही, त्याच्यात असं म्हणतात त्यांनी ती समाज उपयोगी, त्याच्यातली पुष्कळ धन त्याचं समाजासाठी उपयोगी, जिथे जिथे गरज लागेल तिथे तिथं दान दिलं, स्वतःकडे नाही घेतलं ते. पण अगदी ऐकलं आणि ऐकल्यानंतर इतका भाग तयार व्हावा, हे काही विशेष भाग आहे. हां, जोशी वाटली त्यांनी, साखर वाटायचे म्हणून त्यांचं नाव साखरे झालं. तर त्या साखरे घराण्यामध्ये त्यांच्या नावावरतीच प्रसिद्धी झाला. पण म्हणजे त्यांनी त्या धनाचा वापर असा केला, त्याला म्हणतात धन अर्पण प्रकार. म्हणजे सर्वस्व अर्पण करून जो शरण गेलेला आहे. तर कारण असं आहे ना, माया जर शिल्लक असेल तर सद्गुरूची सेवा बी घडणार नाही. ज्याचं प्रपंचावर ध्यान आहे आणि सद्गुरूंच्याकडे बी सेवा आहे, या दोन गोष्टी एका काळात नाही घडत. म्हणून सर्वस्वाचा त्याग करून जो बसलेला आहे तर तो त्याचा अधिकारी बनतो. चला, तर तेव्हा अशा प्रकारची सेवा करावी का धनासाठी गुरुजी लांचावलेले नसतात. कोणालाही उपदेश म्हणजे उलट त्याच्यापासून तर ते तुटून बाहेर आलेले, तर पुन्हा कशाला धन घेतील ते. हां, तेव्हा साधकाने काय केलं पाहिजे, तर अशा प्रकारे स्वतःचं सत्व प्रपंचावरचं काढावं, म्हणजे मग सद्गुरूंच्या खऱ्या सेवेमध्ये लागतील. आणि मग एकदा आश्रमात गेल्यावर तनुमणू जीवे सेवा करावी. त्या सेवेचा मोबदला हे ब्रह्मज्ञान आहे. म्हणजे त्यांना सेवेची गरज आहे असं नसून, सेवा केल्याने चित्तशुद्धी जी राहिलेली असते, विक्षेप जो राहिलेला असतो तो नाश पावतो. म्हणजे इतर साधनं करून जेवढा मल आणि विक्षेप जातो त्याच्यापेक्षा सद्गुरू सेवा केल्याने
अधिक पटीने जातो. म्हणून ईश्वर सेवेपेक्षा गुरुसेवा श्रेष्ठ सांगितलेली आहे. लोकांना ईश्वर सेवा म्हटल्यावर चांगलं वाटतं, पण गुरुची सेवा म्हटल्यावर ते म्हणले हे काय, म्हणजे ईश्वराची सेवा म्हणजेच मूर्तीची पूजा करायला, नैवेद्य दाखवायला, हे चांगलं वाटतं. पण त्याचं कारण आहे तो काही बोलत नाही, त्याच्या ठिकाणी काही दोष दिसत नाही, आणि हे चालते बोलते पाहिल्यावर ते डोकं फिरतं यांचं. चेतन गुरुची सोडून जड देवाची लोक पूजा करतात, जड मूर्तीच्या पूजा प्रकर्षाने करतात आणि चेतनाला टाकून देतात. वास्तविक पाहता खरा चेतन स्वरूप परमात्मा सद्गुरू आहे, जे चेतन बी आहे आणि देहाचा आश्रय करून बसलेले, शिवाय ते बोलतात. तो देव तर काहीच बोलत नाही, तरीसुद्धा लोकांना मूर्ती विशेष वाटते आणि चेतन गुरुजी हे विशेष वाटत नाही. ते उलट त्या ठिकाणी दोष दिसतात. म्हणजे प्रकृतीजन्य, प्रकृतीने निर्माण केलेले दोष त्या व्यक्तीला दिसायला लागतात. तर तेव्हा म्हणून ईश्वर सेवापेक्षा संत सेवा श्रेष्ठ आहे, गुरुसेवा ही श्रेष्ठ आहे. आणि त्या ब्रह्मप्राप्तीला याच्याशिवाय दुसरा कोणता मार्ग आहे असं जर म्हणताल तर आपल्या स्वरूपाच्या प्राप्तीपर्यंत पोचण्यासाठी याच्यापेक्षा दुसरा कोणताच मार्ग अस्तित्वात नाही. म्हणजे हाच एकमेव मार्ग आहे. भगवंतसुद्धा स्वतः उपदेश करत नाही. एवढी भगवद्गीता दिली, भगवद्गीतेची सुरुवात करतानाच त्याच्यामध्ये असं म्हटलं, अर्जुन ज्या वेळेला रथावरती अगदी शरीर इंद्रिय शिथिल होऊन गलित गात्र असा झाला होता, धनुष्य हातातला टाकून दिला होता आणि रथाच्या कोपऱ्यात उभा राहिला होता. का बरं? तर हे होणारं महायुद्ध माझ्यामुळे होतं आहे आणि मी जर आता युद्धात सहभागी झालो तर एवढे सगळे मरतील. आणि कोण मरतील? त्याच्यात देवाने शहाणपणा असा केला, ते म्हणजे ज्या वेळेला युद्ध सुरू व्हायचं तर अर्जुना लय इकडून एकदम ह्याच्यात टाईट पोझिशनमध्ये होता तो अर्जुन. तर म्हटलं मला कोणाला मारायचं आहे हे एकदा समोर नेऊन दाखवा, म्हणजे मग मी त्यांच्याबरोबर युद्ध करीन. मला कोणाबरोबर युद्ध करायचं आहे. अगदी धैर्य धारण करूनच होता तो. देवाने एक चमत्कारिकपणा असा केला की नेमकं त्याच्या आवडीचा विषय, म्हणजे ज्यांच्यावरती तो अधिक प्रेम करत होता, त्या भीष्माचार्यांच्या समोर त्याचा रथ नेऊन उभा केला. आणि नंतर त्याची चलनवलन सगळी मनाची मानसिक स्थिती बिघडत गेली. कारण असं आहे, युद्ध कोणाबरोबर करायचं तर तुला पहिला बाण मारायचा आहे ना, तो भीष्माचार्यांना मारायचा आहे. दुर्योधनासमोर उभा केला असताना तर बाबा लगेच पेटला असता. पण भगवंताने असा शहाणपणा केला की नेमका त्या भीष्माचार्यांच्या समोर उभा केला. आणि मग ते भीष्माचार्यांकडे पाहिल्यावर त्याचं चित्त द्रवीभूत झालं. तेवढा शूरवीर पण द्रवीभूत. तर नको त्या ठिकाणी चित्त द्रवीभूत होणं ही माया आहे. ही काय? माया आणि मोह आहे. म्हणून त्याला म्हटलं की तो मोहग्रस्त झाला. क्षणामाधी कवळ्याला मोहामाधी काय होईल? नाही, ती पुढची झाली. तो अर्जुना मोहे कवळ्याला क्षणामाझी, क्षणात तो मोहग्रस्त होऊन गेला. आणि त्यात आशाग्रस्त झाल्यावरती त्याची ती अवस्था झाली. भगवंताला हेच करायचं होतं, कारण भगवद्गीतेचा जन्म तिथं होणार होता. आणि भगवद्गीता जोपर्यंत उत्पन्न होणार नाही जगाला प्रकाश कसा होईल? म्हणून अर्जुन मोहग्रस्त आहे असा नाही, आपली अवस्था त्याच्यापेक्षा बिकट आहे. म्हणजे आपल्या चित्तामध्ये अनात्म पदार्थांचे इतक्या आसक्त्या बसलेल्या आहेत की कशालाच टाकू शकत नाही. तो कशाला टाकू शकत नाही म्हणजे कशालाच नाही, फार खराब झालेलं मटेरियलसुद्धा पिशव्या भरून ठेवले, घरामध्ये आणून ठेवलेलं आहे. जे भंगार माल आहे ते सुद्धा विकत नाही, ते पण राहून देऊ कामाला गेलं. सगळं अगदी काय आहे नाही ते सगळं असं. म्हणजे इतकी आपली मोहग्रस्त अवस्था. आपण घर सोडू शकत नाही, संपत्तीचा त्याग करू शकत नाही, किंवा जे पुत्रपौत्रादी आहेत त्यांच्याही त्यागांचा विषय कधी आपल्या बुद्धीमध्ये नाही. इतके मोहाने बिकट अवस्थेत गेलेले आपण अर्जुन आहोत. आणि अशा वेळेला भगवंत तिथं भगवंत म्हणून उभे होते.
खरं तर ते कशाला मी तुला 4 गोष्टी सांगेल असं म्हटले होते. युक्तीच्या 4. मी काही शस्त्र भानगडीत पडणार नाही. तुझं तू पाहून घे. मग एक तर घ्यायचं असलं मला तर तुझ्या बाजूला घे, नाही तर मग घेऊ नको, मला काय करायचं. आता हे जरी बोललेले असेल तरी अर्जुनावर खासच प्रेम होतं देवाचं. आणि मग ज्या वेळेला वस्तुस्थितीनुसार अर्जुनाची ती अवस्था झाल्यावर त्याला बी मार्ग दिसेना ना काही. एक बरं आता दुसरं कोण आहे आपल्याला इथं बोलणार, म्हणजे कोणाबरोबर बोलणार. बरं बोलावं तर समोर कृष्णाबरोबर बोलायचं आहे. पण कृष्ण ते भगवान श्रीकृष्ण अगदी मस्तपैकी हसतायत, व्यवस्थित आहे. कारण त्यांनी ती अवस्था पाहून देव हसायला लागले. ते म्हणले वा 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 छान आहे. आणि माझी ही अवस्था आहे आणि देवा तो हसतो आहे. ते म्हणले बरोबर आहे. कारण तो देव म्हटले ना. त्यावेळेला मग त्याच्या लक्षात आलं जर याच्यातून बाहेर पडायचं असेल तर सद्गुरूंची आवश्यकता असते. मोहग्रस्त जीवाला बाहेर पडायचं असेल, जर तुम्ही मोहाने ग्रस्त असताल तर बाहेर पडायचं असेल तर सद्गुरू वाचून कोणीच बाहेर काढू शकत नाही, कोणच काढणार नाही. मग त्याच्या लक्षात आलं आणि मग तो म्हटला कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता यच्छ्रेयान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हम चाधी माम ताम प्रपन्नम. मी तुझा हे शिष्य होतो आहे आणि तू मला उपदेश कर. कारण शिष्याला उपदेश करण्याचं काम सद्गुरूंकडूनच होतं. आणि मग देवाने दुसऱ्या अध्यायामध्ये बोलायला वाणीला सुरुवात केली. आणि मग बोलायला रे म्हणले पोपटासारखा बोलतोस, विद्वानासारख्या गप्पा मारतोस आणि मोहाने इतका ग्रस्त होऊन बोलताना तर ज्ञान सांगतो है ना. हां अशोचाननो शोचस्त्वं प्रज्ञावादांच भाससे गतासूंश्च नानुशोचंती पंडिता. पंडितासारख्या गप्पा हाणतोस तू. आणि परत आणखी आपल्या म्हणजे शहाणपणाच्या गोष्टी की पाप होईल, असं होईल, तसं होईल, एवढी सगळी प्रजा मारल्यावर, एवढे सगळे माझे मामेन भाचेन गुरून ह्या सगळ्यांना मी मारल्यावर काय, ह्याच्यापेक्षा मी सगळ्या राज्याचा त्याग करतो आणि भिक्षा मागून माझा मी भागवतो, पण मी काय हे युद्ध करणार नाही. आणि म्हणून त्याला त्या मोहातून बाहेर काढण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. आणि ते भगवान श्रीकृष्ण देव म्हणून नाही उपदेश करत. भगवद्गीतेतले उपदेश जो आहे तो सद्गुरूंचा उपदेश आहे. म्हणून अख्खी भगवद्गीता याला अनुसरून आहे. पण भगवंताने त्याला उपदेश केलेला आहे. तर पहा तुम्ही सगळे भगवद्गीतेचे सगळे अध्याय जर पाहिले, गुरु शिष्यामध्ये काय जे झालेले संवाद आहे. म्हणून भगवद्गीता मोक्ष देते. जसं विचारसागर आहे ना, तर तुम्हाला एक चौकट दाखवतो की बा कसा चिंतन करावं, चिंतनाचा भाग काय आहे. विचारसागराचं ज्ञान आहे ते तेव्हा पुरेपूर ज्ञानेश्वरीमध्ये बसून जातं. म्हणजे ज्याचा विचारसागर झाला आहे त्याला ज्ञानेश्वरी कळायला सोपी आहे. नुसती ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला ज्ञानेश्वरी नाही कळत. लोक म्हणतात कशाला तुमचा विचारसागर. तर विचारसागर कशाला म्हणजे ज्ञानेश्वरी कळायची असेल तर गरजच आहे त्याची. म्हणून शास्त्राचं अध्ययन चिंतन झाल्याशिवाय तुमच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ होतील, तुमची तपश्चर्या होईल, पारायण केली तर हे सगळं होईल तुमचं सगळं. पण तुम्हाला ज्ञानेश्वरी कळणार नाही. आणि ज्ञानेश्वरी कळण्यासाठी याची आवश्यकता आहे. त्यावेळेला नवीन विचारसागर ग्रंथ आला त्यावेळेला याला फार मोठा विरोध झालेला आहे साखरे महाराजांकडून. ज्यावेळेला त्यांनी झाला तर त्या फडकरी मंडळी होती तिथे म्हणायचे हे कशाला ठेवलेलं आहे म्हटले हे विचारसागर. काही वेळानंतर आपल्याला भक्तिमार्गाचा प्रसार करायचा तिला टाकून हे असं ह्याच्यात आहे का राम नाव आहे का ह्याच्यात कधी. देवाचं नावसुद्धा नाही म्हटले असं. पण हे शास्त्र आहे आणि ते शास्त्र मोक्ष देतं. शास्त्राशिवाय आपल्याला हे ज्ञान कळणार नाही. म्हणून सद्गुरूंच्याकडून ऐकावं. हा ग्रंथ कोणाकडून ऐकावा? सद्गुरूंकडून न ऐकता ज्ञान होत नाही. सद्गुरूंच्या शिवाय ज्ञान होत नाही. तर ते सांगतील ते ऐकावं. सत्यकामाची एक गोष्ट येते वेदामध्ये, छांदोग्य उपनिषदात आलेली, गौतम ऋषींकडून. गौतम मुनी म्हणजे दुसरे बरं का, गौतम नामाचे अनेक साधू होऊन गेले. त्यातल्या ह्या गौतम ऋषींनी म्हणजे साधूंनी त्या सत्यकामाला उपदेश केलेला आहे. छांदोग्य उपनिषद पाहून घ्या. तर त्याला वडील नव्हते. त्याला विचारलं कोणत्या कुळाचा, कोणत्या गोत्राचा. ते म्हटले मला काहीच सांगता येणार नाही. आईला विचारलं, आई म्हटले मला बी नाही सांगता येणार. आणि तो म्हटला पण मला ना
साधूच्या सेवेमध्ये जायचं आहे आणि मला आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं आहे, कोण मला सांगेल? तर त्यावेळेला त्या गौतमांकडे ते गेले सत्यकाम. ते म्हटले, त्याला विचारल्यावरती त्यातलं काहीच ओळख सांगता येईल. बरं, पूर्व काळामध्ये हे ज्ञान कोणालाही सांगितलं जात नव्हतं. मग त्याने आईचं नाव जोडून घेतलं नावापुढं, जाबाली. हां, जाबाली, मी जाबालीचा असं आहे, माझं नाव सांग. त्या जाबालीचं नाव सांगितलं त्याने सत्यकामाने. त्या म्हणले काय अडचण नाही, तू अहो जगातल्या प्रत्येक जीवाला मोक्षाचा अधिकार आहे. जगातल्या प्रत्येक जीवाला मोक्षाचा अधिकार आहे. ते म्हणले आम्हाला आहे का? तुम्हाला बी आहे, पण तुम्ही करा ना. लोक नुसता अधिकार मागून घेतात, करत काहीच नाही. वास्तविक सगळ्या जीवांना उद्धार आज तर फार सोपं झालं, पूर्वीच्या काळापेक्षा फार सोपं आहे. नाही तर पूर्वीच्या काळामध्ये खरोखर कठीणता होती. त्या सत्यकामाने नाव सांगितलं गौतमांना आणि गौतमांनी सांगितलं मग असं करते 400 गायी सोड. तर त्यांनी सरसकट सोडायला सुरुवात केली. तसल्या नाही, तर त्या ज्यांना पार असे शिपराटासारख्या झालेल्या आहेत, सुकलेल्या वाळलेल्या गायी, ज्यांना खायला काही नाही नसल्यामुळं अगदी ही झालेल्या, काय म्हणता येईल त्याला, अशा झालेल्या गायी, रोडक्या झालेल्या गायी. आणि त्या रोडक्या 400 गायी दिल्या त्याला, वनात जा म्हटले. ज्या वेळेला ह्या 400 गायींच्या, आता त्याच्यातल्या काही मरतील काही जगतील, पण त्याच्या 1000 गायी झाल्यानंतर माझ्याकडे येईल, तुला मी ब्रह्मज्ञान सांगेन. तो हा वनामध्ये गेला, 400 गायी घेऊन चारायला लागला. गायी त्यातल्या काही गेल्या, काही जगल्या, किती जगल्या आणि किती चांगल्या झाल्या, किती व्याल्या, त्याच्याकडे काय लक्ष आहे त्याचं? तर फक्त म्हणायचा माझ्या गुरुजींनी सांगितलं मला गायी चारायला, तो गायी चारवायचा, बाकी काहीच नाही. आणि वनात एकटा, त्याच्या 1000 गायी कधी झाल्या त्यालाही माहीत नाही. सोपी गोष्ट आहे का होई? सोपी गोष्ट नाही. मग त्याला सेवा सांगितली. कोणाची सेवा आहे तिथं? गायीची सेवा झाली, म्हणजे गोसेवा झाली. आता ती गोसेवा झाली तर इतकी सेवा झाली त्या गायींच्या सानिध्यात राहायला. किती गायी, मग त्या गायी 1000 गायी कधी झाल्या माहीत नाही त्याला. पण जेव्हा कधी 1000 गायी झाल्या, मग आता सद्गुरूंनी तर सांगितलं होतं 1000 गायी झाल्या ना मग माझ्याकडे ये. पण त्याला तर माहीत नाही 1000 गायी झालेल्या. तेव्हा त्यातल्या जो हे होता, खोंड होता, काय म्हणतात त्याला, तिथं हिंदीमध्ये वेगळा शब्द, आपल्याकडे खोंड म्हणतो आपण त्याला. जो त्याचा जो गायीचा जो खोंड होता, त्या खोंडाने एक दिवशी खोंड बोलायला लागला. काय बोलायला लागला? अरे ब्रह्माचे 4 पाद काय आहेत? ब्रह्म 4 पादावरती उभा आहे, असं कोण म्हणायला लागला? तो वास्त्र खोंड म्हणायला लागलं ते. आणि मग तो म्हटला, म्हणजे ते बोलायला, तो बोलला, हा म्हटले तुला काय सांगितलं गुरुजींनी? 1000 गायी झाल्यावर माझ्याकडे ये. तू 1000 गायी झालेले आहेत म्हटले, म्हणजे सहस्र गायी निर्माण झालेल्या आहेत म्हटले. आणि अर्थात त्याची ती सेवा पूर्णत्वाला गेली आणि त्याला उपदेश प्राप्त झाला. त्याला त्या म्हणजे बैलांनी उपदेश केलेला आहे, तिथं पंडांनी उपदेश केला. आणि नंतर तो इकडे आलेला आहे, साधूंकडे आला. येताच त्याला सगळ्या देवतांनी भेट दिली आणि त्याच्यामध्ये उपदेश केलेल्याचं वर्णन येतं. अधिकार संपन्न झाला ना की सद्गुरू आपैसा भेटायची की असं म्हटलेलं आहे. ज्याचा अधिकार नाही ना त्याला सद्गुरू नाही आणि कोणी भेटायलाही कठीण आहे. अशा प्रकारच्या अनेक कथा, किंवा रायकवाची कथा एक येते. रायकवाची कथा, जानश्रुती नावाचा राजा होऊन गेला, माहिती ना, जानश्रुती राजा. तर जानश्रुती राजा अत्यंत धर्मयुक्त असा होता, आचरण उत्कृष्ट करणारा. चित्तशुद्धी झाली, आपापच चित्तशुद्धी झाली जानश्रुतीची. आणि मग तो जानश्रुती असा एक दिवशी वरच्या मजल्यावर बसलेला असताना समोरून एक पोपट मैना आल्या आणि समोर बसल्या. त्या जानश्रुतीला समजेल अशा पद्धतीने आवाज जाईल अशा, तेव्हा दोघांच्या चर्चा सुरू झाली. काय चर्चा सुरू झाली? अगं म्हटले, आपल्या एवढ्या सगळ्या राज्यामध्ये धनधान्य संपन्न सगळं काय, इथे काय सुकाळ आहे म्हटले, काय कमी आहे का? असं पोपट आणि त्या मैनांचा संवाद सुरू झाला. ते म्हणते, अरे काही संपन्न आहे का? म्हणजे
हे सगळी कृपा जी आहे ना ती जानश्रुतीची आहे, या राजाची कृपा आहे. पुण्यवंत राजा आहे म्हणून आपल्याला सगळं प्राप्त होतं आहे. ज्या देशात पुण्यवंत राजा राहतो तिथे सुकाळ उत्पन्न होत असतो. हे लक्षण आहे बरं का राजाचं. की जर पुण्यवंत राजा असेल तर सुकाळाची उत्पत्ती होते आणि सगळीकडे सुकाळ होतो, आणि नसेल तर मग सगळा घोटाळा होऊन जाईल. तर म्हणले बा हे पहा आपला राजा कसा आहे, पुण्यवंत आहे, म्हणून तो जानश्रुती ऐकत होता. वा म्हणजे मग मी काय पुण्यवंत राजा, अभिमान तयार झाला ना. हो मी काय पुण्यवंत राजा आहे. म्हणजे आपली चर्चा पोपट महिन्यामध्ये सुद्धा चालू आहे, पक्ष्यांच्यात आपली चर्चा चालू आहे. ते तेव्हा तो दुसरा पक्षी म्हणतो हां जानश्रुती काय तो काय पुण्यवंत, याच्यावरती थोडंसंही चाललेलं राज्य. तेव्हा हे राज्य चालवणारा पुण्यवंत या राज्यात दुसरा राहतो, हा जानश्रुती नाही. लगेच हवा खुश, हवा गेली का नाही. हवा चढायला वेळ लागत नाही, जा घालवायला वेळ लागत नाही. तेव्हा म्हणजे त्या राजाची काय हवा गेली डोक्यातली, अरे म्हणजे या राज्यात माझ्यापेक्षा पुण्यवंत दुसरा कोणतरी राहतो. तर तेव्हा म्हटलं असा कोण राहतो जो पुण्यवंत या जानश्रुती राजापेक्षाही पुण्यवंत आहे. अगं म्हटले तो ब्रह्मवेत्ता आहे, या तो ब्रह्मवेत्ता तत्ववेत्ता. आता ही भगवंताची लीला आहे बरं का, पक्ष्यांच्याकडून ही करणं नाही, हे सामान्य खेळ नाही हा. कारण देवाला जानश्रुतीला कोणाकडे पाठवायचं आहे, रैकवाकडं पाठवायचं आहे. आणि तर म्हणून तो पुण्यवंत आहे, तो तत्ववेत्ता पुरुष म्हणजे कोण आहे म्हणता तो रैकव. हा रैकव कोणता बरं, ते म्हणते तो बाजारपेठेत गाडी ओढतो का, हमाल पाठीमागं असा गळ्यात पट्टा आहे त्याच्या, आणि असा गाडी घेऊन कुठंतरी झोपला असेल झाडाखाली म्हटले. हां तो म्हणजे तो एकदम दरिद्री असलेला, हो म्हटले तो दरिद्री असलेला तो या राज्यातला पुण्यवंत पुरुष आहे, म्हणून हे सगळं राज्य चाललेलं आहे. आणि त्या जानश्रुतीच्या अगदी झोपच उडून गेली. तर त्या लगेच त्याने काय केलेलं आहे, सुवर्णाची ताटं मुद्रेची ताटं, कारण त्याने ऐकलं ना तो दरिद्री, मग त्याने ते सुवर्णाचे सगळे ताटं भरून कुठं पाठवली, त्या रैकवाकडे. आणि सेवकाच्या हस्ते अगदी सगळे कपडेन बिपडेन भरजरीत आणि ते सगळं दिलं, कारण तो काय आहे दरिद्र. आणि मग तो तिथं घेऊन ते सगळं गेलेलं आहे. तर रैको त्या गाडी लावलेली आहे, झाडाखाली झोपलेला आहे. तर त्याला ते उठवलेलं आहे. गाडी म्हणजे तो गाडा, त्याला गाडा म्हणतात, हातगाडी म्हणतात, तो हातगाडा. आणि तो गाडा ओढायचं काम करत होता तो. का हो साधू पुरुष असे असतात का, असतात ना. साधू पुरुष म्हणजे नुसतेच मंदिरात बसलेले असतात असं नाही, नुसतेच मठ बांधलेले असतात ते साधू असतात असं नाही. साधू कोण आहे हे कळण्यासाठी फार मोठी बुद्धी लागेल त्याला. सामान्य माणसाला हे हा विषयच नाही. आता त्याला जानश्रुतीला कसं आहे, भगवंताची कृपा झालेली असल्या कारणाने त्या, आणि तो गेला. आणि मग ते सेवक गेले, त्या सेवकाने ते सगळं आणलेलं, जसं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे महाराजांनी सगळा काय दिलेला होता, नजराणा पाठवलेला होता. कुठे, जगद्गुरू तुकोबरायांकडे पाठवलेला होता. अगदी समांतर ते पूर्वी वेदात येणारी ही घटना. त्यावेळेला आपली वेळ झाली काय, हां बरं झाली, सांगतो 2 मिनिट. तर तेव्हा त्या जानश्रुती त्या सेवकांनी तो दिल्यावरती त्याने उठवलं आणि ते म्हटले हे महाराजांनी जानश्रुती राजाने पाठवलेलं आहे, आणि उपदेश त्यांना सांगितलेलं आहे की म्हटले बा त्यांना घेऊन या, कारण राजे लोक फार हुशार लोक राहतात, ते स्वतः काय जाणार नाही, हे संपत्ती किती बी देतील, आणखीन काय देतील. हां हे तुकोबरायांना सुद्धा माहीत होतं. म्हणजे एकदा ह्यांचं घेतलं म्हणजे ह्यांच्या मागं पळायला मोकळे तुम्ही. तर त्यांनी तेव्हा सांगितलं आहे, तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे शूद्र उचलते, त्याला शूद्र म्हटलेलं आहे. हे शूद्र म्हणजे जो धनाची इच्छा, धनाच्या पाठीमागं लागतो त्या व्यक्तीला शूद्र असं म्हटलेलं आहे. त्या जानश्रुती वास्तविक पाहता हा रैकव जो आहे ना, हा रैकव हा खालच्या वर्णामधला होता. मग खालच्या वर्णातल्या व्यक्तीने वरच्या वर्णातल्या व्यक्तीला उपदेश करावा का नाही करावा, वर्णातल्या व्यक्तींनी.
तर वर्णातला नाही विषय आलेला इथं. हा ब्रह्मवेत्ता पुरुष हा कोणत्याच वर्णात नसतो. ब्रह्मवेत्ता पुरुष हा कोणत्याच वर्णामध्ये नसतो, म्हणून तो सर्वश्रेष्ठ असतो. तो क्षत्रिय राजा म्हणजे उदाहरण आलेले पहा. तर त्या जानश्रुतीला शरण गेल्यानंतर, कारण त्याने ते उचल म्हटल्यावर ते सेवक माघारी आले. ते म्हटले बा ते येत नाही, ते महात्मे पुरुष असेच राहतात म्हणले. ते त्या हट्टी पुरुष आहेत, हट्टी पुरुषांसारखं काम आहे त्यांचं. त्यांच्या डोक्यात आलं तर येतील, नाही तर. आणि त्याने ते पाठवलं म्हणजे जानश्रुतीला यायचं असेल तर म्हणा इकडे ये म्हणावं, नाहीतर येऊ नको. गरज कोणाला आहे? राजाला गरज. त्यांनी यावं. आणि मग अण्णा म्हणायचे पाठ दुसऱ्याच्या गावात जाऊन सांगू नये. दुसऱ्याच्या गावात जाऊन पाठ सांगायचे. मला त्या आणि नावं नाही सांगत बसत आता तुम्हाला, पण 1-2 ठिकाणी बोलवले होते. ते म्हटले आमच्याकडे पाठ सांगायला या. म्हटलं नाही येणार. तुम्हाला यायचं असेल तर आमच्याकडे मंदिरात तिथं पाठ चालतात, तिथे येऊन अभ्यास करा, नाहीतर येऊ नका. मग मी तर नाही येणार, तुला अजून कोणी येणार असतील तर येऊ द्या. तर हा उपदेशच आहे की शास्त्र सांगायचं आहे ना तर त्यांनी गुरुगृही जाऊन ऐकावं. म्हणजे त्यांनी आपल्या घरी यावं आणि मग त्यांनी त्याला सांगावं. हे शास्त्राची मर्यादा नाही. बरं यायचं असेल तर येईल, नाही तर नाही येईल. त्याच्यापासून तरी काय पडलेलं आहे का तिथं? कोण त्याच्यापासूनचं काय? ज्याला खरोखरच जिज्ञासा लागलेली आहे ना तर तो आपोआप किती दूरवर असेल ना तरी येतो. आणि ज्याला जिज्ञासा नाही ना तो शेजारी जरी असेल ना भिंतीला भिंत लागून तरी पलीकडे तिकडे फिरकत नाही. आणि त्याला जिज्ञासाच नाही तर त्याला काय करायचं आणि मग म्हणून तर तो अनाधिकारी ठरतो. हा जो आहेत ना तेव्हा म्हणून अनाधिकाऱ्याला सांगायचं काय कारण आहे? अनाधिकाऱ्याला सांगूच नाही. त्या जानश्रुती राजा तिथं आला, रैक्वाकडे आला, साष्टांग दंडवत घातलं आणि मग त्या जानश्रुती राजाला ब्रह्मोपदेश केलेला आहे. अर्थात त्याच्या चित्तशुद्धीचा हा विषय सगळा पाहून नंतर त्या जानश्रुती राजाला चांगलाच होता, तो पुण्यवंत होता, मी आधीच म्हटलं. आणि त्याला उपदेश रैक्वांकडून झालेला आहे. म्हणून सद्गुरूंकडे जाऊन उपदेश ऐकावा, सद्गुरूंची सेवा करून उपदेश काय ऐकावा. राजाने केली पण त्यांनी स्वीकारली नाही तिथे. आता त्याच्यातला असं आहे, सेवा म्हणजे अर्थात चित्तशुद्धी आहे का नाही याच्यासाठी त्या सेवेचं माप टाकलेलं आहे. म्हणजे जर नसेल तर तो सेवा करून त्याची आपाप काय होणार आहे? चित्तशुद्धी होऊन एक दिवस तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी बनतो. तर तेव्हा श्रीगुरू आणि शिष्य यांच्यातला संवाद या 3ऱ्या तरंगामध्ये साधला गेलेला आहे. आणि हा 3रा तरंग या निमित्ताने पूर्ण होतो. कारण 4थ्या तरंगापासून मग उपदेशाला सुरुवात होईल. गेले 3 दिवस झाले आपलं चालले चिंतन. आता उद्याच्याला 4थ्या तरंगाचा थोडक्यात उत्तम अधिकाऱ्याला केलेल्या उपदेशाचं चिंतन आपण ऐकू. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम.